प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून जो परमेश्वराचा महत्त्वाचा उद्देश या चॅनलच्याद्वारे आहे ते म्हणजे परमेश्वराचं अद्भुत वचन प्रत्येक कानापर्यंत पोहोचावं. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, अद्भुत अशा साक्षी घडत आहेत. बहीण आराध्या यांनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की खूप दिवसापासून त्यांना वेगवेगळे आजार होत आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की बहुतेक तुम्हाला HIV झालेला आहे, आपण एक टेस्ट करू आणि त्यानंतर मग आपण त्याची ट्रीटमेंट सुरू करू. आणि हे कळल्यानंतर त्या बहिणींनी पास्टरांना मेसेज केला. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, ओके त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ती बहीण टेस्ट करण्यासाठी गेली तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने सांगितलं की 15 दिवस झालं त्याचं पोट दुखत होतं आणि तो दवाखान्यात देखील गेला, औषधोपचार घेतले, पण तरी देखील त्याचं पोटदुखी कमी होत नव्हती. आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्याला ओके सेंड केलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याची पोटदुखी पूर्णपणे बरी झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीचा 6 वर्षाचा मुलगा बाहेर मुलांबरोबर खेळत असताना कुठेतरी निघून गेला आणि तो सापडत नाही. तर पास्टर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीचा मेसेज बघितला, ओके त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि तिने सांगितलं की पास्टरांनी ओके सेंड केलं आणि त्यानंतर 5 सेकंदात तिच्या मुलीचा फोन आला आणि तिने सांगितलं की माझा मुलगा सापडला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता आणि सांगितलं की त्यांच्या सासूला 14 वर्षापासून गळ्याला सूज आलेली आहे आणि लाळ ग्रंथीचे पाणी साचून त्या ठिकाणामध्ये फुगा तयार झालेला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. आणि त्यांची सासू त्या ठिकाणामध्ये खूप घाबरून गेली होती आणि ऑपरेशन करायचं नाही असं त्यांनी सांगत होते आणि की त्या ऑपरेशनला त्या खूप घाबरल्या होत्या. अशा परिस्थितीत त्या बहिणींनी पास्टरांना मेसेज केला आणि सगळी हकीकत सांगितली. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या दवाखान्यामध्ये गेल्या तोपर्यंत त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही. सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूची विशेष स्तुती मी करेल. 2 सभा, एक नगरला आणि दुसरी औरंगाबादला, अतिशय छान सभा झाल्या. नगरच्या सभेमध्ये घ्यावी नाही घ्यावी, पुष्कळ अडखळणं, पुष्कळ अडचणी. बऱ्याच वेळा आता पहिल्यासारखी सेवा सोपी राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न होता की काय करावं त्या सभेचं. परंतु देवाचे आभार मानतो, जेव्हा देव परिस्थिती आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा सर्व काही बदललं जातं आणि प्रभूनं तसं केलं. परंतु जेव्हा नगरची सभा झाली त्यास माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की आता औरंगाबादची सभा, कारण नगरच्या सभेनंतर माझा आवाज जवळजवळ बसलेला होता. साऊंड सिस्टम जर चांगली नसली तर मला प्रॉब्लेम येतो आणि नगरच्या सभेमध्ये जवळजवळ 2.5 तास 2-2 तास असे सेशन चालत होते. मला मोठा प्रश्न पडला की आता पुढं कसं. म्हणजे बोलण्यासाठी तर मार्ग मोकळे व्हायला पाहिजेत, नवीन ठिकाण, नवीन लोक आणि मोठ्या आशेनं त्या लोकांनी बोलवलेलं आहे. त्याही सभेचं काही नक्की नव्हतं.
काही पालकांचा फोन आला होता की काय करायचं, आपण सभा त्या ठिकाणात घेणं रिस्की वाटतं, धोक्याचं वाटतं, मग एकच दिवस आपण सभा घेऊ. मग मी त्यांना म्हटलं की एक दिवस सभा घ्यायची, त्यापेक्षा आपण एवढं जर रिस्क आहे तर आपण ती कॅन्सल करू. ते म्हटले नाही, मग आपण घेऊन टाकू ती सभा. त्यांना असं प्रश्न पडला की कदाचित बाहेरून लोक येतील, ती सभा हाणून पाडतील. पण प्रार्थना केल्या होत्या, त्या लोकांनी पण उपवास धरले, पण त्या 2 दिवसाच्या सभा खूप आशीर्वादित झाल्या, खूप आशीर्वादित. मी सभा संपल्यावरती ते लोक आले, लोक म्हणत होते, जो मला वाटतं 1.5-2 तास त्यांनी ते संदेश ऐकला. ते म्हटले की का थांबवलं देवाचं वचन. आम्हाला वाटत होतं ऐकून घ्यावं, ऐकावं. एवढं प्रभावित देवाचं वचन मनुष्याला करतं. निराशा घालवते, एक नवीन आशा निर्माण होते. हे जग जे आहे ना, ते फार कष्टानं, दुःखानं भरलेलं जग आहे. याच्यामध्ये जर खरं सांत्वन पाहिजे तर फक्त देवाचं वचन देतं, देवाचं वचन. आणि या वचनामध्ये लोकांचे जीवन बदलण्याची ताकद आहे. जे डिप्रेशन, निराशा, सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा प्रभूचं वचन काम करतं. ठाण्यावरून ब्रदर आलेत, त्यांनी त्यांच्या उभं राहता ब्रदर जरा ठाण्यावरून आले, हां ठाण्यावरून ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीची साक्ष सांगितली. इकडे येण्याचं कारण त्यांच्याकडे पण एक टेस्टमनी होती. की जेव्हा माझी मुलगी 4 वर्षाची होती, 4-4.5 वर्षाची काहीतरी मुलगी होती, मग काहीतरी तिच्या डोक्यामध्ये गाठी झाल्या. डॉक्टर म्हटले ऑपरेशन केलं तर ते रिस्क आहे, ती वाचणार नाही, करू नका, कॉम्प्लिकेशन्स. परंतु ते म्हटले प्रभूकडे येण्याचं कारणच माझी मुलगी होती. काय साधा ताप तिला आला, डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हटले व्हायरल इन्फेक्शन आहे, बरं होऊन जाईल. पण बरं होण्याच्या ऐवजी जेव्हा डॉक्टरनं चेक केलं, त्यांना कळलं की कॉम्प्लिकेशन्स आहेत. ते म्हटले ऑपरेशन करू नका. मग ते म्हटले आम्ही गोळ्या घेतल्या आणि त्या मुलीसाठी तिला प्रार्थनेला आम्ही घेऊन गेलो. मग तिला पॅरालिसिस झाला, माउथ पॅरालिसिस, फेस पॅरालिसिस तिला झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या. परंतु एक गोष्ट मात्र, ते म्हटले सगळं करत असताना 4 वर्षाची पोरगी, डॉक्टर म्हटले लाखो रुपये खर्च आहे, रिस्क आहे, जीवन वाचेल नाही, सगळ्याच गोष्टी आहेत. परंतु प्रार्थना करत करत प्रभूच्या त्या चमत्काराच्या द्वारे आम्ही देवाच्या जवळ आलो. आणि त्यानंतर ते असं म्हणतात, आज माझी मुलगी 24 वर्षाची आहे, पण सगळं काही व्यवस्थित करू शकते. एक घटना तुम्हाला देवाच्या जवळ आणते, एक घटना, एक इन्सिडेंट. म्हणून देवाला प्रतिप्रश्न करण्यात मजा नाही. देवा का? तो देव आहे, त्याला माहिती कसं करायचं, काय करायचं. मी औरंगाबादला गेल्यावर एका परिवारामध्ये प्रार्थनेसाठी गेलो. बसल्यानंतर ते म्हटलं आम्ही वाट बघत होतो तुमची. मला परिचय पण नाही, ॲक्च्युली त्या भागातली सभा पहिलीच होती, त्या भागामध्ये कधी सभा झाली नाही, ती पहिल्यांदा झाली होती. आणि खूप लोक होते, भरपूर लोक आले. त्या लोकांचं वैशिष्ट्य पण मी पाहिलं. मी आत्तापर्यंत जेवढ्या सभा केल्या त्या सभा 2-2:30ला संपत होतो, पण ती औरंगाबादची सभा 2:30ला सुरू झाली, दुपारी 2:30ला. कारण वेगवेगळ्या भागातनं लोक, सगळे पहिलेच बिलिव्हर्स, पहिली पिढी त्यांची. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा ते म्हटले 4 वाजता उपवास आणि प्रार्थना. पहिल्या दिवशी जेवण होतं, दुसऱ्या दिवशी उपवास प्रार्थना होती. तर मला असं वाटलं उपवास प्रार्थनेला लोक एवढे येणार नाही. ते पास्टर पण म्हटले मला नव्हती अपेक्षा एवढे लोक येतील, परंतु उपवास प्रार्थनेला तेवढेच लोक आले. तेवढं सुंदर वचन, जे वचन 6ला संपणार होतं, जवळजवळ 8:30 वाजेपर्यंत ती सभा चालली. त्यानंतर मग गाडीला बसलो, पहाटे 3:30ला आम्ही सोलापूरमध्ये उतरलो. पण ते सगळं करत असताना एक गोष्ट मला कळाली, लोक सहजपणे कुठली गोष्ट घेत नसतात. जे आपलं वचन चालू असतं, इतकं त्यांचं वचनावर विश्वास, इतकं प्रेम. मग एक पास्टर होते, त्यांचे सासू त्या ठिकाणामध्ये होती.
ते हातामध्ये डोनेशन घेऊन आले, हे तुमच्या चर्चला मला द्यायचं. म्हटलं काय संबंध चर्चचा? मग त्या पास्टरने सांगितलं, अहो आमची सासू, तिला डॉक्टरनं हॉस्पिटलमध्ये बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी करून तुमच्या हार्टचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मग आमची सासू म्हटली, मला तर ते करायचं नाही, पण सोलापूरच्या पास्टरला फोन लाव, त्यांच्याकडनं प्रार्थना करून घे, त्यांनी प्रार्थना केली तर देव चमत्कार करेल. आणि मग त्यांनी तसा फोन केला आणि मी प्रेयर केली. त्याच्यानंतर त्यांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रार्थना केली आणि ऑपरेशन कॅन्सल झालं. म्हणजे देव कोणतीच गोष्ट साधारणपणे घेत नसतं. फार देवाच्या जवळ जाणं गरजेचं आहे, फार देवाच्या जवळ जा. प्रभूवरती प्रेम करायला शिकाल तेव्हा तुम्ही तुमचे राहणारच नाही, तुम्ही तुमचे नाही राहणार. जर तुम्ही देवावरती प्रेम कराल, देवाच्या जवळ जाल, आणि देवाच्या जवळ जाणाऱ्यांची हानी नुकसान कधीच होत नाही, कधीच नुकसान होत नाही. आणि प्रभूच्या जवळ जाण्याचा फायदा काय? सगळे स्वभाव आमच्यामध्ये येतात. त्याचा विश्वास, त्याचं पावित्र्य, त्याच्यामधली ऊर्जा, त्याच्यामधलं प्रेम, त्याच्यामधली सहनशीलता, त्याच्यामधली सगळे प्रभूचे स्वभाव आमच्यामध्ये येतात. कारण देवाच्या बरोबर चालताना बदल करा म्हणून प्रार्थना करावी लागत नाही, बदल होत असतो संगती चालल्यावर. बरं का, मला कधी कधी लोक भेटतात आणि पुष्कांच्या साक्षी मी ऐकतो. अट्टल दारुडे, मला काल कुठेतरी स्टेटसवरती मी ती साक्षी आल्यावरती, मीटिंगला गेल्यावरती मी स्टेटस पण बघत नाही, मुळात मग मोबाईल बंद करून बसतो. कारण तिथं गेल्यावरती लोकांना कळतं मी आलो. मग आमच्या घरीच्या याची एवढी मोठी लिस्ट असते की त्याच्यामध्ये आता एक दिवस तर मला असं सहज व्हिजिटिंगला निघालो, दुसऱ्या दिवशीची मीटिंग होती, त्या मीटिंगला जे सकाळी बाहेर पडलो, 4ला मीटिंग होती, 3:30 वाजेपर्यंत मी फिरत लोकांसाठी प्रार्थना करत फिरलो प्रत्येक परिवारामध्ये. मग ते वचनासाठी अभ्यासासाठी वेळ मिळत नाही, पण प्रभू कृपा पुरवतो. बरं, दुसरी गोष्ट, मला घशाला रेस्ट पण खूप आवश्यक आहे असं डॉक्टर सांगतात, परंतु अजूनपर्यंत तर देवाने कृपा पुरवली आणि इथून पुढे देखील तो कृपा पुरवेल. परंतु सगळं करत असताना बऱ्याच वेळा काही लोकांना प्रार्थनेसाठी पण विनंत्या असतात, पण त्या काळामध्ये मला ते फोन पण उघडता येत नाही, कारण उघडला तर कॉल येणार. आणि काही लोकांनी त्या काळामध्ये प्रेयर रिक्वेस्ट पाठवल्या आणि ते म्हटलं की पास्टर प्लीज उघडा. आता बंदच आहे तर मी वाचणार तरी कुठं उघडा म्हणून. पण त्यानंतर मी उघडलं आणि उघडल्यावरती काही विनंत्या होत्या. त्या विनंत्यावरती नुसतं तिथं ओके टाकलं, ओके टाकलं आणि ओके टाकल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला तिथून उत्तर येतं की तुम्ही ओके टाकलं आणि तिकडं बरे झाले. प्रभू वापरून घेत असताना त्याच्या हातामध्ये पडणं गरजेचं आहे. हां, मी खूप चांगला आहे, मी खूप धार्मिक आहे, हे तर मुळीच नाही, शून्य. धार्मिक आहे म्हणून देव प्रार्थना ऐकत नाही. देवाचा स्वभावच चमत्कार करणार आहे हे दाखवण्यासाठी तो करतो. त्याचा स्वभाव आहे, त्याला आवडतं आपलं सामर्थ्य लोकांना दाखवणं. आणि शेवटच्या दिवसामध्ये तर अधिक चमत्कार देव करणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये चमत्कार करणार आहे. लोकांचा विश्वास वाढेल, लोक प्रभूकडे वळतील. या सगळ्या घटना, या सगळ्या घडामोडी घडतात. आज सकाळीच फेसबुकवरती एक व्यक्तीचं, त्यानं त्याची टेस्टमनी अगदी त्या फेसबुकवरती त्याने पाठवलं आणि म्हटलं मी कसा पूर्वी होतो. आणि मग कट्टर व्यक्ती, जो ख्रिस्ती लोकांना विरोध करणारा, ज्याच्या हातामध्ये मशाली, त्यांनी काढलेला मोर्चा, हातामध्ये असणाऱ्या लाठ्या काठ्या झेंडे घेऊन जसा तो त्या ठिकाणामध्ये लोकांमध्ये फिरत होता, ते सगळं त्यांनी ते फेसबुकवरती टाकलं. कट्टर ख्रिस्ताचा विरोधक. पण म्हटलं एक घटना माझ्या हातातून घडली. त्यानंतर मी जेलमध्ये गेलो आणि जेलमध्ये गेल्यावर माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी सगळी पुस्तकं वाचत बसलो, सगळ्या धर्माचा अभ्यास करत बसलो आणि तेवढ्यामध्ये माझ्या हातात बायबल पण आलं. त्याला जेलमध्येच आहे तो येशूला विरोध करणारा, ख्रिस्ती लोकांना विरोध करणारा, ख्रिस्ती लोकांना मारणारा व्यक्ती, पण त्याच्या हातामध्ये ते बायबल आलं. आणि ते बायबल आल्यावर
फक्त वाचावं, वेळ जावा म्हणून म्हटलं ते धर्मग्रंथ मी वाचायला सुरुवात केली, बायबल वाचायला सुरुवात केली. पण वाचता वाचता मला येशू काय ते समजलं. आणि तिथून पुढं बिल्डर माणूस बरं का, मोर्चा सांभाळणारा, लोकांचं नेतृत्व करणारा, पण तो म्हणतो त्या जेलमध्ये जर मला काय भेटलं तर मला येशू भेटला आणि तोच जिवंत देव आहे हे त्यानं सांगितलं. ही गोष्ट आहे. हे आहे देवाचं स्वरूप, हे देवाचा स्वभाव. देवाविषयी सांगण्याची गरज नसती जेव्हा देव प्रगट होतो. मुळामध्ये आम्हाला देवाविषयी सांगितल्यावर आमचा विश्वास बसतो. परंतु काही लोकांना देव प्रगट होतो. कसं प्रगट होणार आहे? देवाच्या जवळ गेल्याशिवाय तर तुम्हाला नाही तो प्रगट होणार. त्याच्या जवळ जायला पाहिजे, प्रभूवरती प्रेम केलं पाहिजे. मग एकदा प्रभू तुम्हाला समजला. नाही, पौलाला माहित नव्हतं म्हणून तर तो शौल ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. पण जेव्हा येशूनं त्याला दर्शन दिलं, हा इतका द्वेषपूर्ण पौल, इतका मत्सर ख्रिस्ती लोकांसंबंधानं त्याच्या अंतःकरणामध्ये. परंतु तो पौल बदलला कसा? दमस्कसच्या वाटेवरती ख्रिस्ताची ओळख त्याला झाली. त्याच्यानंतर तो ख्रिस्तासारखा बनला. दर्शन झाल्याशिवाय बदल होऊ शकत नाही. हे दर्शन जे तर तुम्हाला चेंज करून टाकतं. आणि म्हणून आता फार मोठं काम सगळीकडे चालू आहे वेगवेगळ्या भागामध्ये. ते पाहत असताना एक गोष्ट लक्षात येते की कित्येक लोक इकडे लक्ष देऊन ते काही ठिकाणात गेल्यावर ते म्हटले आम्ही सगळे तुमच्याकडे यायचा प्लॅन करत आहोत, याचा प्लॅन करत आहोत की तुमच्या चर्चला भेट द्यायची. म्हणजे त्यांना असं वाटतं जसं काही तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणामध्ये आल्यावर प्रश्न सुटतात, या ठिकाणामध्ये आल्यावर आम्ही भेटलो की आमच्या अडचणी आणि 100% दूर होतात. पुष्कळ लोकांच्या अडचणी इथं जे आले आणि ते गेले, जातानाच प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. प्रभू काम करत आहे. ते काय ह्या वास्तूमध्ये काय दोष पण नाही आणि ही वास्तू चांगली पण नाही. असं पण नाही की वास्तू काय नाही, वास्तूवर काही नसतं. वास्तूमधला देव फार महत्वाचा आहे आणि तो उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद देतो. आज देवाच्या वचनाकडे जात असताना आम्ही सगळेजण काही ना काहीतरी आमचं गाऱ्हाणं किंवा आमच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न असतात, दुःख असतं, अडचणी असतात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माणूस म्हणून या पृथ्वी तलावर तुम्ही जोपर्यंत राहता ना तोपर्यंत तुमच्याकडे गाऱ्हाण असणार आहे. मग तो धार्मिक व्यक्ती असू द्या, तो पापी व्यक्ती असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो गरीब असू द्या, तो पवित्र आत्म्यानं भरलेला असू द्या, त्याला पवित्र आत्म्याचा अनुभव नसू द्या, तो सेवा करणारा असू द्या, सेवा करणारा नसू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गाऱ्हाणं आणि रडणं असतंच. परंतु प्रश्न उपस्थित होतो, हे गाऱ्हाणं सांगायचं कुणाला? कोणाला आमचं गाऱ्हाणं सांगायचं? बरं, गाऱ्हाणं सांगितल्यावर त्याला रेमेडी देणारं कोण आहे किंवा त्याला उपाय सांगणारं कोण आहे? गाऱ्हाणं तर आहेच, प्रत्येकाकडे आहे. आज तुम्ही वचनात ऐकाल, देवाच्या सेवकाच्या परिवारामध्ये गाऱ्हाण होतो, म्हणजे देवाच्या सेवकाकडे ते गाऱ्हाण आहे. समस्या नाही असं नाही बरं का. मी तुमच्या समोर आता उभं राहून मोठे उपदेश करेल, माझ्याकडे पण गाऱ्हाण आहे, पण मी कसं काय तुम्हाला सांगू? तुम्ही म्हणाल यांना हेच सांगायला तर आता आम्हाला कुठला आधार असणार आहे? सगळ्याकडे असणार आहे प्रश्न. हे पण नाही म्हणायचं की नाही माझ्या जीवनामध्ये, मी म्हणतो ज्याच्याकडे प्रश्न नाही तो माणूसच नाही हो. माणसालाच प्रश्न असणार ना, माणसालाच प्रश्न आहेत. देवाच्या वचनात आकाशातल्या पाखरांकडे पहा, चिमण्यांकडे पेरीत नाही, कातीत नाही, म्हणून त्यांच्याकडे गाऱ्हाण नाही. पेरायला लागले असते, कापायला लागले असते तर त्यांच्याकडे गाऱ्हाण. तुम्हाला पेरणी करावी लागते, तुम्हाला कापणी करावी लागते. चिमण्या उठतात, त्यांना काही पेरायचं नाही, त्यांना काही कापायचं नाही, दुसऱ्यानं तयार केलं ते येऊन खाऊन जातात, त्यांच्याकडे गाऱ्हाण नाहीये. गाऱ्हाण माणसांकडे आहेत. परंतु तुमचं गाऱ्हाण तुम्ही देवालाच सांगा. हा माझा उपदेशाचं टायटल आहे. तुमचं गाऱ्हाण फक्त देवाला सांगा, कोणा माणसाला सांगू नका. माणसाला सांगाल तर तुमची फसगत होईल. लक्षात ठेवा, कोणीच मनुष्य तुमचं गाऱ्हाण ऐकून प्रार्थना करत नसतं.
ते तुमचं गारण ऐकून अनेक लोकांना सांगत असणं हा मानवी स्वभाव आहे. परंतु जेव्हा तुमचं गारण तुम्ही देवाला सांगता, देव त्यातनं तुम्हाला उत्तर देणार आहे. वाचूया वचन, दुसरे राजे 4 अध्याय 1 ते 7 वचन. दुसरे राजे 4 अध्याय 1 ते 7 वचन. एकदा संदेशाच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले. एकीनं अलिशाकडे गारण केलं. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास माझ्या 2 पुत्रास दास करून घेण्यास आला आहे. दास करून घेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारले, अलिशानं तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू? मी तुझ्यासाठी काय करू? हे मला सांग. हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या 2 पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिसकडे भांडी आणीत ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटलं, आता एकही भांड उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. आता गारण, तिच्याकडे जे गारण आहे की माझा नवरा तुझा सेवक होता. आता प्रॉब्लेम हा कुणाचा आहे? सेवकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहेत. ज्याच्याकडं जो प्रार्थना करतो त्याच्याच घरामध्ये गारण आहे. बरं, त्या स्त्रीचं गारण तू म्हणतो विश्वासूपणे, काय म्हटलं पहिल्या वचनामध्ये? पहा, देवाचं भय बाळगणारा तो होता. वाचा. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. पण तिचा पती हा देवाचं भय बाळगणार. गारण कोणाकडे असतो? मुळात जे देवाचं भय बाळगणार त्यांच्याकडेच गारण असतं. आम्हाला प्रश्न पडतो, आम्ही देवाची एवढी सेवा करतो, प्रभूची एवढी प्रार्थना करतो, एवढं आम्ही चर्चला जातो, एवढं आमचं सगळं. तुम्ही असं समजू नका की तुम्ही प्रार्थना करता म्हणजे तुमच्या प्रार्थना करणाऱ्यांकडे गारण आहे. मुळात गारणच त्यांच्याकडे आहे. ती म्हटली, मग तुझा सेवक देवाचं भय बाळगणार आहे. मग आता हे गारणं म्हणजे तुमच्याकडे निर्माण झालेला प्रश्न, ते सांगायचं कुठं? गारणं म्हणजे तुमचं प्रश्न सांगण्याची पद्धत, त्याला गारणं म्हटलेलं आहे. काय गारणं म्हणजे तुमच्याकडे अडचणी. बरं, हिच्या अडचणी कोणत्या? तिचा नवरा सेवक असल्या कारणानं त्यानं काही सेवेमध्ये मिळू शकला नाही. सेवा आहे ती, त्या सेवेमध्ये सगळं देवावरती अवलंबून राहावं लागतं. आणि तिचा नवरा देवावरती अवलंबून होता, त्याने आपल्या परिवाराची तरतूद करू शकला नाही आणि तो मेला. आणि मेल्यावरती आता बघा, सेवकाचा परिवार तो परिवार चालवण्यासाठी त्याला कर्ज काढावं लागलं आणि कर्ज काढून तो मेला. कधी विचार केला का तुम्ही या गोष्टीचा? सेवा किती कठीण असते. कशा पद्धतीने तिच्या नवऱ्यानं हे सेवा केलेली. पण त्याच्या पलीकडे जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, हे जी वास्तव घटना आहे, ही घटना तुमच्यामध्ये एक विश्वास नव्या दिशेला घेऊन जाणार आहे. तुमच्यातला विश्वास, तुमच्याकडे गारण आहे, तुमच्याकडे प्रश्न आहेत, तुमच्याकडे समस्या आहेत. परंतु जी समस्या तिच्याकडे निर्माण झाली ती कोणाच व्यक्तीकडे तिने व्यक्त केली नाही. आज सकाळी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही कोणाकडे व्यक्त होऊ नका. व्यक्त त्याच्याकडे व्हा ज्याच्याकडे उत्तर आहे. अलिशा शिवाय तिला उत्तर देणारा कोणी नव्हतं. 100% गोष्ट तिथं असेल. या कर्जासाठी तिने खूप लोकांकडे गेली असेल.
खूप लोकांकडे तिने सांगितलं असेल की आज माझ्या घरामध्ये खायला काय नाही, माझा नवरा मेला, माझी मदत करा. पुष्कळ लोकांना तिने सांगितलं असेल. पण तुम्हाला सांगू का, कोणी सुद्धा तिच्या मदतीला आलं नाही. आता तिला असं वाटलं, ज्याच्या बरोबर माझा नवरा सेवा करता होता ना, तो व्यक्ती माझ्या घरात आल्यावर मी त्याला खडसावेल. आणि तसंच घडलं. अलिशा तिच्या घरामध्ये आला. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस रडता, तुम्ही कष्टामध्ये असताना, त्यावेळेस तुमचे नातेवाईक, तुमचे जवळचे लोक तुमच्या घरात येत नाही. पण अलिशा 100% तुमच्या घरी येतो. तो येतो, नुसता येत नाही हो. येताना तो तुमच्याकडे प्रोव्हिजन घेऊन येतो, तरतूद घेऊन येतो. त्याला तुमची गरज ठाऊक असते. म्हणून आशेनं हर्षित व्हा, निराशेचं बोलू नका. जसं त्या स्त्रीनं त्या ठिकाणात असं म्हटलं की पहिल्या वचनामध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला. एकदा संदेशाच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराने केलं. ती म्हणाली तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे काय हो, तुला ठाऊक आहे. पहिला मुद्दा, तुम्ही प्रभूकडे जे गाराणं करता, तुमच्या प्रत्येक प्रश्ना संबंधानं प्रभूला ठाऊक असतं. अलिशा तुला ठाऊक आहे. प्रश्न हा नाही की तुमच्याविषयी देवाला काय, सगळं त्याला ठाऊक आहे. हो, सगळं ठाऊक आहे. तुमची मुलगी आजारी, तुमचा नवरा आजारी, तुमच्याकडे कर्ज आहे, तुम्ही एकटे आहात, तुमच्याशी आणि तुम्हाला मदत करणं, हे सगळं प्रभूला माहिती आहे. प्रभूला सगळं माहिती आहे. मग तुम्हाला असं वाटतं की सगळं प्रभूला माहिती आहे, तर प्रभू का त्या ठिकाणामध्ये करत नाही, हाही प्रश्न आमच्या समोर आहे. प्रभू का आम्हाला उत्तर देत नाही, प्रभूला काय आमचे प्रश्न दिसतात हो. पण प्रभू फुकट कसं देईल तुम्हाला? सगळं प्रभूला दिसतंय. म्हणजे देवाला दिसत नाही का मला नोकरी नाही? दिसते की देवाला तुला नोकरी नाही. देवाला दिसत नाही का मला लेकरं? दिसतात ना, देवाला लेकरं नाही ते पण दिसतात. मग देव का ऐकत नाही? गारणं तर मांडा ना. मुळात तुम्ही गारणं लोकांसमोर मांडता, लोकांबरोबर बसून तुम्ही चर्चा करता, तुमचे प्रश्न तुम्ही लोकांना. बरं, मला विचारायचंय, किती लोकांनी तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिलीच नाहीत ना. त्याच्यानं तर तुम्ही बदनाम झाला, त्याच्यानं तुमच्या समस्या वाढल्या, त्याच्यानं लोकांनी तुम्हाला दोषी ठरवलं. आता विचार करा, तिने नातेवाईकांकडे गेले असेल आणि म्हटले असेल की थोडंसं तांदूळ द्या, थोडीशी डाळ द्या, थोडंसं तेल. आता हे पूर्वी तसंच होतं ना, उसनं मागत होतो. काय ते काय म्हणतील, तिने कुणाकडे तर मागितलं तर ज्याच्याकडे आधी आता एकदा एका घरात नाही मागत. आता पूर्वीची पद्धत होती, आता तुमच्याकडे सगळं भरपूर आहे, मागायची गरज लागतच नाही. पण ज्यांच्याकडे नसायचं ते 5-6 घरं धरून ठेवायचे. ज्याच्याकडे एकदा मागितलं त्याच्याकडे दुसऱ्यांदा मागायचं नाही, मग शेजारी मागायचं, मग त्याच्या बाजूला मागायचं. मग हे सगळे एकत्र आल्यावर चर्चा काय असणार आहे तिथं? काल माझ्याकडनं डाळ घेऊन गेली, ती म्हणली काल माझ्याकडनं साखर घेऊन गेली, ते म्हणलं काल माझ्याकडनं मीठ घेऊन गेलं. म्हणजे ज्यांच्यासमोर गाराणं मांडलं त्यांनी तर तुम्हाला बदनाम केलं. गारणं कुणाकडे मांडता तुम्ही? का रेमेडी? तुम्हाला तुमचं गारणं मांडायचं कुठं, आणि मांडत असताना पद्धतशीर मांडायचं. त्या बाईने असंच नाही मांडलं. तिने फार सुंदर सांगितलं अलिशाला, तुला सर्व काही ठाऊक आहे. ही गोष्ट देवाला तेव्हा माझ्याकडे नोकरी नाही हे तुला ठाऊक आहे असं बोलायचं. उलट नाही, तुला कळत नाही का नाही बोलायचं. तेव्हा तुला कळत नाही का? बरेच लोक देवाला आमचे प्रश्न कळत नाही का नाही? देवाला कळतं, तुम्हाला कळत नाही. कसं मांडायचं ते तुम्हाला कळत नाही, कशा पद्धतीने सांगाय. तुम्ही रडगाणं गाऊन लोकांना सांगू नका. तिचा मुद्दा जो आहे की तुला सर्व काही ठाऊक आहे. हो, देवाला सगळं ठाऊक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रश्न का निर्माण झाला हे पण आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. का प्रश्न निर्माण झाला, का समस्या निर्माण झाली? आदामाला बागेतनं बाहेर काढलं आणि तो बागेतनं बाहेर आल्यावर त्याला कष्ट करावं लागलं. प्रश्न का निर्माण झाला तो प्रश्न पण समजून घ्यायला पाहिजे. या झाडाचं फळ खाऊ नको, त्या झाडाचं तो फळ खाल्लं आणि तो फळ खाल्ल्यावरती आम्ही पाहतो की तो आंधळा झाला, त्याचे डोळे उघडले, आत्मिक नेत्र गेले आणि परमेश्वराचं सामर्थ्य संरक्षण त्याला दिसलं नाही, बागेतनं बाहेर गेला. मग आता त्यांनी देवाला प्रश्न कसा करू शकतो? आम्ही तर देवाला रोज प्रश्न करतो की देवा आमच्या घरात एवढे प्रश्न आहे. अरे फळ खाल्ल्यामुळं प्रश्न आहे. अजूनही तुम्ही फळ खाता, अजूनही चुका करता, अजूनही तुम्ही देवाच्या विरोधामध्ये वागता. म्हणजे रेमेडी जाणण्यासाठी
उत्तर शोधण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला हे कळलं पाहिजे, देवाला सर्व काही ठाऊक आहे. सर्व देवाला ठाऊक असतं, प्रत्येक गोष्ट देव जाणतो. म्हणून त्या ठिकाणामध्ये म्हटलं की ज्याला सगळं माहिती आहे त्याला योग्य पद्धतीने आपल्या प्रत्येक गोष्टी सांगा, त्याच्यापासून लपून ठेवणं. प्रभू तुला सर्व ठाऊक आहे. आणि कशी प्रार्थना करायची माहिती का? जेव्हा त्या स्त्रीनं त्याच्या समोर आपली व्यथा मांडली, मी शास्त्राचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये मला इतक्या काही गोष्टी स्पष्ट झाल्या. जेव्हा हिजकियाला सुद्धा संदेष्टा पाठवून देवानं सांगितलं की तुझ्या घराची निर्वाणीरोग कर आणि तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेणार आहे, तू आज मरून जाणार आहे, उद्या तू नसणार आहे, एक दिवस तुझं प्राण तुझ्या शरीरामध्ये राहील. हिजकिया काय म्हणतो माहिती का? हे परमेश्वरा, मी नित्य तुझ्या मंदिरामध्ये जाऊन तुझी आराधना करणारा सात्विक जीवन जगणारा व्यक्ती होतो. हे सगळं त्यांनी त्याच्यासमोर मांडलं. म्हणजे कधी कधी देव तुम्हाला यासाठी प्रश्न पाठवत असतो, यासाठी अडचणी. ही गोष्ट मला इतकी स्पर्श करून गेली की या स्त्रीला तिचा नवरा देवाचं भय बाळगणारा होता, कर्जबाजारी झाले, त्यांना कर्जामध्ये मरू नये यासाठी देवाने तरतूद केली होती. मुळामध्ये मी असं म्हणतो की त्या व्यक्तीच्या द्वारे या पृथ्वी तलावर सेवा करणारे असंख्य सेवक असतील, या सेवकाला उत्तेजन देण्यासाठी तो कोणातरी एका परिवाराला निवडत असतो. हिजकियाचं आयुष्य वाढवत असताना हिजकियाला त्यानं जे जे केलं ते त्याच्या मुखातनं वदवायला लावलं. तुझ्या पुढे सात्विकतेने वर्तन करत आलो, तुझ्या वचनाप्रमाणे मी जीवन जगलो, वर्तन. आणि तिकडं तसं सांगितल्याबरोबर देव त्या, आता मला हा प्रश्न पडतो, मग देवाला हे सगळं माहिती होतं तर कशाला मरण पाठवलं? कशाला म्हणायचं जा त्याला सांग तुझ्या घराची निर्वाणी. देवाने कसे काय बसून काहीतरी गोंधळ करत बसतो कस? तसं नाहीये. त्याला सांगायचं होतं, जर तुमच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी तुम्ही प्रभू समोर केल्या असतील ना, तर तुमचं मरण टाळण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये, हे त्याला हिजकियाच्या द्वारे सांगायचं होतं. या स्त्रीच्या बाबतीमध्ये काय शिकवायचं होतं? जर तुझा नवरा देवाचं भय बाळगणारा होता, मला माहिती आहे देवाचं भय बाळगणार आहे, तो कर्जबाजारी हे पण मला माहिती आहे, पण देवाचं भय बाळगणं वाया कधीच जाणार नाही. देवाचं भय बाळगल्यामुळे आता तुमच्याकडे प्रश्न आहेत, आता तुमच्याकडे गारा नाही, आता तुमच्याकडे अडचणी, पण असं नाही की देवाचं भय बाळगल्यामुळं आमच्याकडे हा त्रास आहे. नाही, बाकीच्या लोकांना देवाच्या भयाची जाणीव निर्माण व्हावी, त्यांचं डायलॉग, त्यांचं संभाषण आणि त्यांनी एकमेकाशी बोललेल्या गोष्टी, आणि तुम्ही आज सकाळी देवाचं वचन ऐकत आहात ना, हे जे डायलॉग, हे संभाषण आहे ना, हे कोणतरी व्यक्ती इथं अशा स्वरूपाचा आहे, देवाचं भय बाळगतो, प्रभूवरती प्रेम करतो, पण त्याच्याकडे अडचणी आहेत, पण त्याने आपल्या अडचणी लोकांसमोर मांडल्या असतील. पण आज जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल, तुम्ही व्यक्तीकडे नव्हे तर तुमच्या आलिशाकडे गारणं मांडाल, आणि आलिशा सगळं काही जाणणार आहे, सगळं काही जाणणार. पण आलिशा समोर प्रगट होताना जे आहे ते सांगून मोकळं व्हा. तिने असं नाही सांगितलं, नाही 4 पैसे आम्ही कसं करतो माहिती का, आमच्या मराठीमध्ये कर्ज असतं 4 लाख, आणि ती बोलतात 4 पैसे कर्ज झालं. 4 पैसे होईल का कर्ज? पण म्हणताना कसं म्हणतात, 4 पैसे कर्ज झालं. म्हणजे काय, इज्जत बी राखली पाहिजे आणि कर्ज बी समजलं पाहिजे. किती कर्ज ते कळ, 4 पैसे कर्ज आहे ते फेडायचं, 4 पैसे कर्ज. देवासमोर व्यक्त होताना जे आहे ते तिने स्पष्ट काय शब्द वापरलाय बघा तिने, माझा नवरा मरून गेला आहे, मरून गेला आहे, तुला ठाऊक आहे, तुला ठाऊक आहे, तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. सगळी सिच्युएशन सांगा. तिने सगळं सांगितलं. एवढं कर्ज झालं की सावकार माझ्या मुलाला दास करून घेण्यासाठी येणार. कोणती गोष्ट देवासमोर लपू नका, कोणतीच नाही. आणि देवाला देवाला माझी प्रत्येक गोष्ट माहित आहे. मग सांगायचं का? तुम्हाला त्याचं गांभीर्य कळावं म्हणून सांगायचं. तुम्हाला गांभीर्य. आता विचार करा, या बाईला मी आता असा विचार करतो, समजा तिचा नवरा त्या ठिकाणामध्ये होता, नंतर त्यांनी कर्ज केलं आणि तो मरून गेला.
आता प्रभूनं असं माझ्या डोक्यात आलं, असं असं केलं. एक पॉवरफुल सेवक तिच्या घरामध्ये पाठवला असताना मग तो आला. मग ते सांत्वनाला नवरा मेल्यावर तिची भेट घ्यायला. आणि मग त्याने विचारलं, कसं काय सिस्टर, सगळं ठीक आहे का? मग ती म्हटली, हो ना, आता ते गेले, सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावरती आहे, आता मुलगा आणि मीच आहे. तेवढं बोललं असतं. मग तिला बघा ना, कर्ज तर खूप झाले, आता हे गेले. तेवढं काय काळजी करू नका सिस्टर, किती कर्ज आहे तुमचं, माझ्यावर त्याने मिनिस्ट्री केलेले, मी तुम्हाला देतो. त्या बाईला त्याचं गांभीर्य कधीच कळलं नसतं ना. पण जेव्हा ती कर्जामध्ये अडकली, सावकार घरामध्ये येणार आहे, मुलाला घेऊन जाणार आहे, ती इतकी गंभीर झाली. माझं शेवटचा आधार, माझी शेवटची आशा, तो पण आता गुलामगिरी करणार माझा मुलगा, हे जे गंभीरपणे ती मांडू लागली आणि परमेश्वरासमोर रडू लागली ना. आणि तीच घटना तसंच आम्हाला देवाजवळ सांगायचं आहे. मी परवा जे औरंगाबादमध्ये एका ज्या सभेला गेलो होतो, ज्या पालकानं ती मीटिंग भरवली होती, मी प्रभावित झालो. खूप सुंदर साक्ष त्यांनी सांगितली. ते म्हणले, एक दिवस मी उठलो आणि उठल्यानंतर मला अचानक कळलं की माझ्या छातीवर कुठेतरी गाठ आली. मग मला मोठा प्रश्न पडला की काय गाठ आहे. तर मला असं वाटलं की नाही, मोबाईल खिशामध्ये ठेवून ठेवून तिथं कुठंतरी गाठ झाली असेल. मग म्हटलं काय करावं. एक दिवस, 2 दिवस, महिना, 2 महिने गेले, मी त्या गाठी, पण मला जाणवायला लागलं, मोठी व्हायला लागली गाठ आणि ते दुखायला पण लागलं. मग ते म्हटलं की मी गेलो डॉक्टरकडे आणि डॉक्टरला सांगितलं की असं असं आहे. त्यांनी पाहिलं. ते म्हटले की कॅन्सरच्या गाठीला वरती सूर्याची किरणं कशी असतात तशी त्याला ते कोंब फुटल्यासारखं सगळ्या बाजूनी असतं. डॉक्टरने त्याची ते सगळं टेस्ट केल्या, सोनोग्राफी वगैरे केली. तर ते म्हटले, तुमची जी गाठ आहे ते वरून नाही पसरलं, ते आतून पसरलेली, ती 100% कॅन्सरची गाठ आहे. तर तुम्हाला उपचार करावे लागतील, ती गाठ काढावी लागेल. मग ते घाबरले. ते म्हटले, मी हादरून गेलो की कॅन्सर म्हटल्यावर मरण तर पक्कच आहे, काय करावं म्हटलं आता. मग माझा वाढदिवस होता, मी एवढा कष्टी झालो, बड्डे पण करायचं नाही. आणि मला असं वाटत होतं की हा माझा शेवटचा वाढदिवस. सैतान येऊन कानात सांगत होता, तू मरणार आहे, तू मरणार आहे. लग्नाचा वाढदिवसाच्या दिवशी माझ्यामध्ये इतकं प्रेशर होतं, सारखं मला वाटत होतं मी मरणार आहे, मी मरणार आहे. आणि डॉक्टर म्हटले, आता छातीच काढून टाका, हा आजार तर पुरुषांना नसतो पण तुम्हाला झालाय. आणि ते म्हटले, मी खचून गेलो, हताश झालो, निराश झालो, काय करावं समजेल. पण घरी आलो, बायकोला सांगितलं, मुलांना सांगितलं. मग सगळे आम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली की प्रभू हे काय आहे. आणि म्हटले, त्या काळामध्ये खूप कॅन्सरचे लोक माझ्याकडे आले आणि मी ती खूप कॅन्सरच्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि सगळ्यांचे रिपोर्ट बरे होत होते, सगळे कॅन्सरने बरे होत होते, पण माझा कॅन्सर तसाच होता आणि तो मला सांगत होता तू मरणार आहे. मी हताश झालो, निराश झालो. मग सगळं चर्चला तर सांगितलं नाही, पण घरामध्ये जे लोक होते त्या लोकांना सांगितलं आणि आम्ही एकत्र बसून प्रार्थना करू लागलो. मग देव एकेकाशी बोलायला लागला की देवानं सांगितलं की नाही, तुझं गाठ नाहीशी झाली आणि तुला देव मी बरं करत आहे. हे वेगवेगळ्या लोकांच्या मुखातनं सांगितलं, पण ते सिद्ध तर व्हायला पाहिजे. त्यामुळे माझ्या प्रार्थनेनं खूप कॅन्सरचे लोक बरे झाले, पण कॅन्सर माझ्यामध्ये होता. मग एकदा देवाची वाणी आली, तो म्हटलं तू बरा झाला. मग म्हटलं डॉक्टरकडे जावं. मग म्हटलं डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टरने टेस्ट केलं, तर तुमची गाठ गायब झाली, देवानं तुम्हाला आरोग्य दिलं. म्हणजे प्रश्न तुमच्याकडे कशा, त्यांच्याकडे कॅन्सर का आला. मी म्हटलं, अहो तुम्हाला कॅन्सर देवानं यासाठी पाठवला की तुमच्याकडे कॅन्सरचे पेशंट येणार होते, त्या पेशंटसाठी जो कळवळा तुमच्यामध्ये यायला पाहिजे. तुम्हाला कॅन्सर झाल्यावर कळतं की कॅन्सर म्हणजे काय, मग तुम्ही कशी कळवळ्याने प्रार्थना करता. कधी कधी तो कळवळा आमच्याकडे यावा यासाठी देव त्याच प्रकारच्या विकारानं आम्हाला भरतो आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवानं त्यांना तर बरं केलं आणि देवानं तुम्हालाही बरं केलं. म्हणजे देवाचं काम काय होतं, गांभीर्य समजावं, तुमच्या जीवनातलं गांभीर्य तुमच्या लक्षात यावं. तुम्ही ज्या प्रश्नामध्ये आहात त्या प्रश्नाचं गांभीर्य, देवाला सर्व काही ठाऊक आहे, सर्व देवाला माहिती आहे, प्रत्येक गोष्ट प्रभू जाणतो. मला ते दुसरे राजे 5वा अध्याय 20 ते 27 देव सर्व काही जाणतो. देवाला अलिशाला सर्व काही ठाऊक आहे, तुमचं पण सर्व काही प्रभूला ठाऊक आहे. दुसरे राजे 5वा अध्याय 20 ते 27 वचन वाचा. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन
त्याचवर दया केली, त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊन, मी त्याच्या मागे धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. त्याच्यापासून काहीतरी घेतो. मग गेहजी नामानाच्या मागून गेला, गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे, आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले. नामानाने पाहिलं. तेव्हा त्यानं आपल्या रथावरून उतरून त्या सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असे सांगाव्यास पाठवले आहे, असे सांगाव्यास पाठवलं आहे की पहा, इफ्रायमाच्या डोंगऱ्या प्रदेशातून संदेशांचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत. त्याच्यासाठी एक किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. नामान म्हणाला, कृपा करून 2 किक्कार घे. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखासह आपल्या 2 सेवकाच्या खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. तो टेकडी नजीक येऊन पोहोचला. तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून गेल्या आणि त्या मनुष्यास जा म्हणून सांगितलं. मग ते निघून गेले. त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलिशा त्यास म्हणाला, गेहजी तू कोठून आलास? त्याने म्हटलं, आपला दास कोठेही गेला नव्हता. तो त्यास म्हणाला, तो पुरुष तुला भेटावयासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? अलिशाला सगळं माहिती सगळं माहिती त्याला. त्याने विचारलं, कुठं गेलता अलिशा? गेहजी कुठं जाऊन आला? कुठे? मी इथंच आहे, कुठेच नाही गेलो, तुमच्या समोरच आहे सकाळपासून. तो म्हटलं, त्या बघा, त्याने नुसतंच गेहजीला पाहिलं नाही, त्या माणसाला पण पाहिलं, ज्या माणसानं तुला चांदीच्या थैल्या पोशाखाची पिशवी आणून दिली ना, त्याला सुद्धा मी पाहिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट अलिशाला माहिती आहे. मग माहिती आहे तर त्याला, म्हणून तर म्हटलं ना, का सांगावं लागतं? आम्ही किती प्रामाणिक आहोत. प्रभूला आमची प्रामाणिक. अलिशानं, आता बघा, अलिशाला सगळं माहिती होतं, मग अलिशानं कशाला विचारलं, गेहजी तू कुठे गेला होता? त्याच्या तोंडातनं वधवून घ्यायचं होतं, त्याला माहिती करून घ्यायचं होतं. माहित नाही अशातला भाग नाही. देवाला पण सगळं माहिती आहे, देव वधवून घेतो. गारणं म्हणजे काय? तुम्हाला जे माहित, तुम्ही स्वतःवरती पण जास्त अवलंबून राहू नका. कधी कधी गारणं आम्ही का मांडत नाही, आमचे प्रश्न आम्ही सोडवा मारा. मग मांडायला तर पाहिजे ना देवासमोर, व्यक्त तर व्हायला पाहिजे ना. तिने अलिशा समोर व्यक्त झाल्याचा परिणाम काय? अलिशा, बघा, मी हा दाखला, ही जी घटना आहे ती घटना वाचत असताना अलिशाला गेहजीचं माहिती होतं. अलिशाला, आता ही बाई काय म्हणते, तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय? तिला हे माहिती आहे अलिशापासून काही लपत नाही, ते तिला चांगलं माहिती आहे. मग तिने सुरुवात करतानाच काय म्हटली? तुम्हाला माहिती माझा नवरा देवाचं वय बाळगणारा होता. तुम्हाला माहिती आहे. आम्ही प्रभू समोर व्यक्त व्हावं. गारणं मांडताना प्रभूला सगळं काही माहिती असून पण सांगावं लागतं. सगळं माहिती तरी सांगावं लागतं. कधी कधी लेकरं सांगतात ना, पप्पा माझा शर्ट फाटलाय, मला नवीन घ्यायचा आहे. मग पप्पाला दिसत नाही फाटलेला शर्ट, पण सांगावं लागतं ना. किती बरं, ते सांगायची पद्धत पण असते ना. ते तुम्ही उड्या मार, पप्पा माझा शर्ट फाटलाय, मला नवीन घेत, असं नाही. उळत सांगता तुम्ही. सांगण्याची पद्धत आहे. त्या बाईने तसंच केलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त होता, ज्या पद्धतीने तुम्ही प्रभू समोर जाता, तिथं तुम्ही स्वतःला इतकं नम्र करायचं, इतकं घटवायचंय, इतकं तुम्ही तळमळीने प्रभू समोर व्यक्त व्हायचंय. त्याला माहित आहे तरी तुम्हाला सांगावं लागेल. अलिशाला सर्व काही माहित आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, 2 राजे 4 अध्याय 1 वचन परत वाचूया. पहिली गोष्ट, अलिशाला सगळं माहिती आहे. गारणं तुम्हाला देवाला का सांगायचं? देवाला सगळं माहित आहे म्हणून देवाला सांगायचंय. पुढे वाचा. एकदा संदेशांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराने केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा. दुसरी गोष्ट, तुमचं गारणं
तुम्ही अलिशाकडे मांडत असताना अलिशाला सर्व ठाऊक आहे, येशूला सर्व ठाऊक आहे, देवाला सर्व ठाऊक आहे, म्हणून तुम्ही देवाला तुमचं गारणं सांगा. दुसरी गोष्ट, तुम्ही कितीही गारणं मांडलं तर तुमची व्यक्तिगत साक्ष तेवढी महत्वाची आहे. समजा माझ्याकडे खूप गारण आहे, माझ्याकडे खूप प्रश्न आहे, पण साक्ष काय? त्या बाईची साक्ष काय? माझा नवरा देवाचं भय बाळगणार, ही साक्ष असली पाहिजे. जेव्हा तुमची साक्ष ही असती, माझा नवरा देवाचं भय बाळ, मी देवाचं भय बाळगणार आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांच्या प्रार्थनेची उत्तरं, सगळ्यांचेच प्रश्न देव सोडवत असं नाही. देव साक्ष पाहतो. मी असं म्हणेल, या पृथ्वीतलावर आम्ही जीवन जगत असताना लोकांनी आमच्या संबंधानं अशी साक्ष दिली पाहिजे, हे देवाचं भय बाळगणारे लोक आहेत. तशासाठी प्रभूने आम्हाला ठेवलंय. देवाचं भय तुमच्यामध्ये असलं पाहिजे. जेव्हा प्रभूचं भय तुमच्यामध्ये असतं तेव्हाच तुम्ही देवाकडे खात्रीने आपले प्रश्न मांडू शकता. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या पृथ्वीतलावर विश्वासणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं, बिलीवर्स लोक चर्चला जाणारे नाही, बिलीवर्स लोक गीत गाणारे नाहीत, बिलीवर्स लोक संदेश देणारे नाहीत. खरे बिलीवर्स देवाचं भय बाळगणारे आहेत. आणि देवाचं भय बाळगणं म्हणजे काय? पापापासून दूर राहणं म्हणजे देवाचं भय बाळगणं. जी गोष्ट प्रभूला आवडत नाही, ज्या गोष्टी प्रभूला पसंत नाही, आणि तो व्यक्ती देवाला पसंत न पडणारी गोष्ट कधीच करू शकत नाही. तुम्हाला हक्क आहे मग देवाकडे आपलं गारणं मांडण्यासाठी. त्या स्त्रीनं, मला ते दानिएलच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं पहा, त्यांच्या स्वतःच्या साक्षी, दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय 4 ते 5 वचन, दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय 4 ते 5 वचन. असे असता राज्य कारभारा संबंधानं दानिएला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालवला. प्रांताधिकाऱ्याने चालवला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती मनुष्य म्हणाले, या दानिएला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, काहीच निमित्त काढता. मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. काय सुंदर, काय साक्ष आहे त्यांची. हे लोक जे अधिकारी, शताधिपती आहेत, मोठे मोठे अधिकारी लोक आहेत, या अधिकाऱ्यांनी दानिएलाची साक्ष काय दिली? हा मनुष्य कुठं चुकत नाही. लक्षात ठेवा, पृथ्वी तलावर राहणारे देवाचे लोक, त्यांची साक्ष काय असली पाहिजे? ही माणसं कुठं चुकत नाही. आमेन म्हणाल का? ही साक्ष असली पाहिजे. हे तुमचं जीवन असलं पाहिजे. मी तर म्हणतो, प्रत्येक विश्वासणाऱ्याला जगामधला अविश्वासणारा तपासत असतो, आणि तो तपासत असताना विश्वासणाऱ्यांचा विश्वास, देवाचं भय बाळगणारा. आता देवाचं भय बाळगणारा 4व्या वचनामध्ये वाचा. असे असता राज्य कारभारा संबंधानं दानिएला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालवला. पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना. लोक तुमच्यातले दोष शोधणार. जर तुम्ही धार्मिक आहात तर ते तुम्हाला दोषामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक धार्मिक व्यक्तीला दोष, आता प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावरती देण्यासाठी त्यांनी त्याच्यातला दोष शोधण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यात कोणता दोष आढळला? एकच वाक्य तो बोलला, मी देवाचा पुत्र आहे. प्रभूचं राज्य त्यांनी प्रार्थना शिकवली, तुझं राज्य हो हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य हो. त्यांनी पकडलं, जाऊन त्यांनी सांगितलं की त्या हेरोदाला, त्या पिलाताला त्यांनी जाऊन सांगितलं, हा त्याचं राज्य प्रस्थापित करायला आला. दोष तर सापडलाच नाही कुठला. धार्मिक लोकांनी त्याच्यावरती दोष काय लावला? तो देवाचा पुत्र म्हणून घेते स्वतःला. येशूमध्ये नाही निमित्त सापडलं, दानिएलामध्ये पण कुठलंच निमित्त सापडलं नाही, पण दोष मात्र त्याच्यावरती लावला. हे समजू नका, तुम्ही धार्मिक आहात, लोक तुम्हाला दोष लावणार नाही. देवाचं भय बाळगता तर लोक तुम्हाला दोष लावणारच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जर देवाचं भय बाळगत आहात तर दोष देणाऱ्या
धार्मिकच्या जाळ्यामध्ये तुम्ही कधीच अडकणार नाही का? धार्मिकाला देवच वाचवतो. हो, त्या लोकाला कचट, त्यांनी त्याच्या विरुद्ध कट कारस्थान केलं, ते कुठं धार्मिक आहे? धार्मिक व्यक्तीचं वैशिष्ट्य काय? तो स्वतःला राखतो, स्वतःला सांभाळतो, प्रार्थनामय जीवन जगतो. दानियल सिंहाच्या गुहेत जाण्याच्या अगोदर पण त्यांनी प्रार्थना केली. तो नाही, लोक माझ्या विरुद्ध कट रचतात म्हणून मी माझ्या प्रार्थना नाही बंद करणार. तो गेला, त्याने कट रचला. राजानं सांगितलं की कोणी प्रार्थना करायची नाही. त्याला माहिती आहे की लोक माझ्या विरुद्ध कट कारस्थान करत आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, या पृथ्वी तलावर जेव्हा प्रभूकडे तुम्ही गारणं मांडता, तुमच्या गाराण्याची ताकद काय असते? देवाचं भय बाळगणं. दानियल तिथं जाऊन प्रार्थना करत होता. नीट ऐका, दानियलला माहिती आहे सिंहाची गुहा आणि उद्या त्या गुहेमध्ये मला जाऊन पडावं लागणार आहे. काय त्याची प्रार्थना असेल? त्याला माहित नव्हतं का लोक माझा शोध घेणार आहे? ज्या अर्थी शास्त्रामध्ये त्याची नोंद झाली, नीट ऐका, शास्त्रामध्ये हे जे सगळं चित्र, हे जे सगळं रेकॉर्ड झालं, हे पाहिलं कोणी? हे कुणाला माहिती होतं? हे दानियेलच्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. आता विचार करा, सरकारच्या कोणत्याच गोष्टी बाहेर येत नाहीत. सरकारच्या सगळ्या गोष्टी आतल्या दाबल्या जातात. त्यावेळेस पण गव्हर्नमेंट काय तिथं चाललं, कसं काय त्याने बाहेर येऊ दिलं? नाही येऊ देत. मग दानियेलला प्रगट कोणी केलं? दानियल स्वतः लिहितो. त्याला माहिती होतं देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता. अलिशामध्ये देवाचा आत्मा होता. अलिशाला पण गेहजीनं लपून ठेवलेल्या वस्तू कळाल्या. दानियेलला पण माहिती, अहो त्याला सप्तकांचं प्रभू प्रगट करत होता. काय होणार आहे? राजाचं स्वप्न त्याला ठाऊक होतं. राजाच्या स्वप्नातला अर्थ त्यानं स्वप्न पण सांगितलं, अर्थ पण सांगितला. दानियेलला हे पण माहिती होतं हे लोक मला शोधत येणार आहे आणि मी प्रार्थना करताना मला पकडणार आहे. मग दानियेलानं प्रार्थना, दानियेला माहिती आहे सिंहाची गुहा तर बंद होणार नाही, सिंहाच्या गुहेत मला पडावं लागेल. मी प्रार्थना केली तर सिंहाच्या गुहेत पडावंच लागणार आहे. मग दानियेलानं काय केलं? तो घरी गेला आणि नित्यनियमाप्रमाणे प्रार्थना करताना त्याची प्रार्थना असेल, देवा मी तुझं भय बाळगतो आणि मी या राजाच्या फरमानाला घाबरत नाही, मी तुला घाबरतो. राजा प्रार्थना करू नको म्हणून मी प्रार्थना बंद केली नाही. मला सिंहाची भीती नाही, मला तुझ्या वचनाची भीती आहे. आणि तुझ्या वचनाची भीती असल्या कारणानं माझं गारणं तुझ्या समोर आहे. सिंह तिथं आहेत, मी तुझं भय बाळगतो. आता सिंहाची तोंड तूच बंद करणार आहे. सिंहाची तोंड तूच. हे आत्मिक जीवन आहे, हे तुमची साक्ष आहे. कट रचतील लोक, रचू द्या, तो त्यांच्या जीवनाचा भाग आहे. या जगामध्ये कट रचणाऱ्या लोकांपेक्षा प्रार्थना करणारे लोक वरचढ ठरले जातात. प्रार्थना करणारे वरचढ ठरले जातील. कट रचणारे लोक, ज्यांनी दानियेलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यासाठी भाग पाडलं देवानं, या दानियेलानं देवाचं भय बाळगल्या कारणानं असं लिहिलंय शास्त्रामध्ये, सगळ्यांसमोर राजा म्हटला मी याचं प्रमोशन करतो. हे देवाच्या बळ बाळगण्याचं प्रतिफळ आहे. देवाचं भय बाळगा. ती साक्ष असली पाहिजे. प्रभू तुमचं जीवन पाहताना तुम्ही किती भय बाळगून चालताना ते बारकाईनं पाहत असतो. बारकाईनं देवाचं भय बाळगताना, बोलताना देवाचं भय बाळगा, पाहताना देवाचं भय बाळगा, विचार करताना देवाचं भय बाळगा, आराधना करताना देवाचं भय बाळगा. जेव्हा तुम्ही देवाचं, त्यांनी प्रार्थना करताना सुद्धा देवाचं भय बाळगला. मित्र असं म्हणतो की दानियल जेव्हा प्रार्थना करत होता ना, जर देवाचं भय नसतं ना तर त्यानं खिडकीतनं 10 वेळा बघून प्रार्थना केली असती किंवा खिडकी बंद करून प्रार्थना केली असती. कशाला लोकांना दाखवायचं? आमच्यासारखे म्हणले असते कोणीतरी मागच्या दिवसामध्ये चर्चेसवरती हल्ले होणार. मग ग्रुपवरती 5 लोकांच्या ग्रुपवरती मेसेज यायला सुरुवात झाली. एकाने मेसेज केला, ते आला पण टायमिंगच बदलून टाका, त्यांना आल्यावर आपण सापडायलाच नको. ना बजेगा बास, ना बजेगी बासुरी, नाही रहेगा बास, ना बजेगी बासुरी. अरे किती घाबरणार. देवाचं भय बाळगलं, देव संरक्षण करायला समर्थ आहे. देव समर्थ आहे. हो, सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढलं, हे बाकीच्या लोकांचं काय तुम्ही घेऊन बसलाय? हे टेस्टमनी असली पाहिजे तुमचं जीवन जगताना. या व्यक्ती संबंधानं देवाची टेस्टमनी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू तुमच्या जीवनाकडे पाहिल
या स्त्रीच्या पतीच्या संबंधानं त्याची साक्ष होती की माझा नवरा देवाचं भय बाळगणार. तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची साक्ष ही असली पाहिजे. घरामध्ये पत्नीनं म्हटलं पाहिजे माझा पती देवाचं भय बाळगणार आहे. पतीने म्हटलं माझी पत्नी देवाचं भय बाळगणार आहे. आईने म्हटलं पाहिजे मुलगा माझी मुलगी देवाचं भय बाळगणार आहे. आणि मुलांनी म्हटलं माझे आईबाप देवा. जेव्हा तुमचा परिवार देवाचं भय बाळगणार आहे, तुमच्या परिवाराला या जगामध्ये उद्ध्वस्त करणारे कोण लोक आहेत? का ते दलदलीत, का ते संकटात थांबलेले? देवाचं भय तुमचं संरक्षण आहे. देवाचं भय तुमचं संरक्षण आहे बरं का. तुम्हाला वाटतं या पृथ्वी तलावर आम्ही देवाचं भय का बाळगावं? देवाचं भय यासाठी बाळगावं, देव त्याचं भय धरणाऱ्यांवर त्याची दया विपुल करत असतो. देवाच्या भयाची ताकद आहे. देवाचं भय त्याच्या संबंधाने म्हटलं ते देवाचं भय बाळ. तिसरी गोष्ट वाचूया, दानिएलाचं पुस्तक, लुकाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय 1 ते 10 पर्यंतची वचनं वाचूया. साक्ष कशी असली पाहिजे? अद्भुत साक्ष असावी. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवलं व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितलं आपण त्याच्यासाठी हे करावं अशा योग्यतेचा तो आहे. कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटलं प्रभूजी श्रम घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावं इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो. दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो. आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. इस्रायलमध्ये सुद्धा आढळला नाही. नंतर त्यांना पाठवले होते. ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. आता इथं कसं गारानं मांडावं? या स्त्रीनं आलिशा समोर आपलं गारानं मांडलं, पद्धतशीर मांडलं. माझा नवरा देवाचं भय बाळगणार होता. देवाच्या भयाचं प्रतिफळ म्हणून आलिशा तिच्या घरी गेला. कान देऊ नये का? जर तुम्ही देवाचं भय बाळगणारे लोक आहात तर आलिशा स्वतः तुमच्या घरी येणार आहे. समजते का? येशू ख्रिस्तानं यरीहोमध्ये प्रवेश केला आणि भरपूर गर्दी येशूकडं त्याचं ऐकण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी भरपूर गर्दी जमलेली होती. पण येशू या सगळ्याला सोडून बुटका जक्कई जो झाडावरती चढत आहे, प्रयत्न करत आहे, त्याच्याकडे लक्ष लावतो. म्हणतो जक्कई त्वरा कर, खाली आहे, आज मला तुझ्या घरी यायचंय. आता एवढ्या गर्दीतनं जक्कई आला का? त्याचं कारण आहे हो, जक्कई भय बाळगणार होता. तो येशूला घरी आल्यावर म्हणतो कोणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करू. भीती आहे त्याला देवाची. तुम्ही देवाचं भय बाळगणार आहे, तुम्हाला प्रभूला आपल्या घरी या म्हणण्याची गरजच नाहीये. भय बाळगणाऱ्या लोकांच्या घरात देव स्वतःहून प्रवेश करत असतो. स्वतः. ते कुणाला म्हणावं लागतं? ज्यांना भीती नाही.
तू आमच्या घरी ये ना, तुम्ही आमच्या घरी या, तुम्ही आमच्या नाही, काय तुम्हाला म्हणण्याची गरज नाही. देवाला त्या लोकांना विशेष देवाचं प्रेम आहे जे त्याचं भय बाळगतात. बरं, प्रभूला तुमच्या घरी आणायचंय याचा अर्थ देवाला तुम्हाला काही द्यायचं नाही, म्हणजे तुम्ही येऊन त्याला काहीतरी द्यायचंय. प्रभू तुमच्या घरात आल्यावर तुमच्याच घराचं कल्याण होणार आहे. या बाईला आलिशा तिच्या घरामध्ये गेल्यावर तिचा उद्धार झाला, तिचं कर्जच निघून गेलेलं आहे. मग लक्षात ठेवा, तुम्हाला जर येशूला आपल्या घरामध्ये बोलवायचंय तर त्याला पद्धतशीर बोलवता आलं पाहिजे. भयामुळं तुम्ही भय धरता म्हणून येशू तुमच्या घरी येतो. देवाचं भय तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि देवाचं भय बाळगणारा व्यक्ती पृथ्वी तलावर अतिशय जबाबदारीने जीवन जगत असतो. जबाबदारीचं जीवन म्हणजे कसं माहिती का? माझ्या प्रभूला माझ्यामधली न आवडणारी गोष्ट कोणती? जक्काई कन्फ्यूज होता बरं का. त्याने 2-3 मुद्दे येशू समोर मांडले. मी जर कुणाचं, जर हा शब्द वापरला बरं का, म्हणजे त्याला आठवत नाही खरंच त्याने घेतलं का नाही, पण त्याला असं वाटतं न जाणो कदाचित मी कुणाकडनं लुबाडून घेतलं असेल. जर बघा, तो तिथं येशूला पाहण्याचा प्रयत्न करतो, झाडावर जकातदार असून सुद्धा. या शताधिपतीचं पण वैशिष्ट्य बघा, तो म्हणतो ताबेदार माणूस आहे. बरं, शताधिपती धार्मिक आहे, लोक म्हणतात हा खूप देशावरती प्रेम करणार आहे, त्याने आपल्या लोकांसाठी सभास्थान बांधून दिलं, त्याची साक्ष खूप अद्भुत आहे. त्या साक्षीवर तो जगू शकला असता, त्या साक्षीवर त्याने येशूला आपल्या घरात बोलू शकला असता, येशू तिथं गेला असता. आणि मी एक गोष्ट याच्यामध्ये पाहिली, या व्यक्तीचं मांडणं, गारणं मांडण्याची पद्धत इतकी सुंदर होती. आत्तापर्यंत येशूनं इतके चमत्कार केले की लोक आश्चर्यचकित झाले, एवढे चमत्कार केले की लोक आश्चर्यचकित झाले. पण पहिल्यांदा चमत्कार करणाराच आश्चर्यचकित झाला, आणि तो आश्चर्यचकित करणारं व्यक्तिमत्व या शताधिपतीकडे होतं. त्याचं बोलणं हो, मी ते वाचताना मी म्हटलं, अरे या जगात राहताना आम्ही किती स्वतःची बडाई मारतो, किती आमच्या धार्मिकतेची प्रौढी, काय काय केलं याचं सांगून सांगून देवावरती इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतो. पहिला व्यक्ती सभास्थान बांधून सुद्धा म्हणतो, माझ्या छपराखाली सुद्धा येण्याची माझी एवढी योग्यता नाही की तुम्ही माझ्या छपराखाली यावं. प्रेझेंटेशन कसं सादर होता देवासमोर. तुम्ही तुमच्या प्रार्थनेची, उपवासाची बढाई देवासमोर मांडून तुमचं गारण मांडू शकत नाही. देवासमोर जाताना तुम्हाला खूप नम्रतेनं, खूप लीनतेने जावं लागतं. तसं ती कनानी स्त्री, माझ्या मुलीला, माझी मुलगी भूतानं जर्जर झाली, आजारी पडलेली आहे. येशू तिची परीक्षा पाहण्यासाठी म्हणतो, बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही. पाहतोय तिची परीक्षा, बोलणं कसं असणार आहे, कसा प्रभाव टाकणार आहे. तुम्हाला येशूवरती प्रभाव टाक. एवढी जगामध्ये लोक आहेत, नीतिमान आहेत, धार्मिक आहेत, आणि मुळामध्ये अनेक लोकांच्या प्रश्नाची उत्तर न मिळण्याचं कारण हेच आहे. प्रौढी, आत्मप्रौढी, स्वतःविषयी उगाच जास्तीचा अभिमान. स्वतः लक्षात ठेवा, एका मनुष्याचं पतन होण्याचं कारणच काय असेल? स्वतःविषयीच्या धार्मिकतेचा जास्त अभिमान. मला असं वाटतं की मी जास्त धार्मिक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त धार्मिक समजून तुमच्या प्रार्थना तुम्ही देवासमोर मांडता, ही चुकीची पद्धत. कोणती चुकीची पद्धत? येशू ख्रिस्तानं शिष्यांना ती प्रार्थना दाखवली. तिथं एक सभास्थान, एक परुषी प्रार्थना करतो, एक पापी प्रार्थना करतो. हा तिथं प्रार्थना करताना, परुषी प्रार्थना करताना त्यानं सगळं चांगलं केलं. तो म्हणतो मी शब्दात पाळतो, मी दशांश देतो, मी उपवास करतो, मी पाप करत, सगळ्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. पण त्याच्या प्रार्थनेची पद्धत, त्याची मांडण्याची पद्धत काय? मी याच्यासारखा नाही. ही आत्मिक प्रौढी. जेव्हा तुमच्यामध्ये आत्मिक प्रौढी असती, तुमचं गारणं देव ऐकू शकत नाही, तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देव देऊ शकत नाही. तुमच्यातली ती आत्मिक प्रौढी गेली पाहिजे ना. म्हणून लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर राहत असताना एक विश्वासणाऱ्या व्यक्तीचं जीवन देव बारकाईने तपासतो की तुमच्या बोलण्यातनं तुम्ही प्रौढी मिरवली का. आणि सगळ्यात सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो, जेव्हा इतरांच्या जीवनाशी तुलना तुम्ही तुमच्या जीवनाशी करता, तुम्ही आत्मिक प्रौढी आणि तुम्ही
देवाकडनं तुमचं उत्तर गमावलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना जी प्रार्थना त्या पापी व्यक्तीने केली, देवा मी नित्य पाप करणार आहे, मी शब्दात पाळू शकलो नाही आणि माझ्याकडनं पुष्कळ चुका घडलेल्या आहेत. काय ती प्रार्थना, कसा प्रभाव पडला. आणि येशू म्हटला कोणती प्रार्थना यातली ऐकली जाईल. तो म्हणतो या पापी मनुष्याची प्रार्थना. मग तो पाप करतो ही चांगली गोष्ट आहे का? नाही हो. धार्मिक असून प्रौढी असणं याच्यापेक्षा पाप करून पश्चाताप करणारी प्रार्थना प्रभूवरती इम्प्रेस करते, त्याला प्रभाव टाकते. म्हणून या ठिकाणामध्ये असं म्हटलं शताधिपतीनं. 4थं वचन वाचता का? 4थं वचन. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले. त्याच्या अगोदर पहिलं वचन वाचा. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून. या ठिकाणामध्ये त्या व्यक्ती संबंधानं आता नुसतं एक दाखला म्हणून नाही सांगितलं, एक घटना म्हणून नाही प्रेझेंट केलं. तो कोण आहे? शताधिपती, अधिकारी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभू समोर येताना पहिले तुमचं स्टेटस तुम्हाला बाजूला ठेवावं लागतं. का माहिती का? सगळ्यात उच्च दर्जा फक्त प्रभूचाच असतो. सगळ्यात उच्च दर्जा. आम्हाला दर्जा नाहीच हो. जेव्हा आम्ही आमच्या दर्जामध्ये अडकून पडतो, माझं स्थान, माझं स्टेटस, मला जर वाटलं माझं स्थान खूप मोठं आहे, त्या दिवशी माझी प्रार्थना देव ऐकणारच नाही. पण जेव्हा मला कळतं ना, मी कधी पण गेल्यावर लोकांना सांगत असतो, हा व्यक्ती चांगला आहे म्हणून देव चमत्कार करत नाही, तर माझा प्रभू चांगला आहे म्हणून तो चमत्कार करतो. शमशोन पॉवरफुल होता म्हणून तो चमत्कार करू शकत नव्हता. जन्मता त्याच्याकडे पॉवर होती. अभिषेक होता म्हणून त्यानं हजारो बलिष्ठी मारत होता. शमशोनाच्या डोक्यात ते आलं, मी काही पण करू शकतो. मग तो दलीलच्या मांडीवरती निजला. तिला त्यांनी 3दा विचारलं त्याला कशात सामर्थ्य. त्यांनी सांगितलं शेवटी कंटवून बटेब. त्याला वाटलं काय ताकद तर माझ्यामध्ये. तो अहंकार आला, ती प्रौढी आली. जिथं देवानं त्याला सांगितलं बटा कापायच्या नाही, मग त्याच्या बटेचं रक्षण करणं, ते विचार त्याच्या डोक्यात असले पाहिजे. पण त्याच्यातल्या अहंकारानं त्याच्या बटा निघून गेल्या. बटा कापल्या, बलिष्ठी परत आले. शमशोन उठते. आता कुठं उठताय? देवाने त्याला दाखवलं, हे जे माझं भय तुझ्यामध्ये असलं, माझं भय तुझं बाळगलं तर तुझ्यामध्ये सामर्थ्य असणार आहे. हीच गोष्ट या पृथ्वी तलावर. तुम्ही तुमच्या धार्मिक जीवनामुळे वाचत नाही, तुम्ही तुमच्या नम्रतेमुळे वाचता. स्टेटस, तुमचा दर्जा. प्रभू समोर येताना स्वतःला खूप नम्र करणं गरजेचं आहे, अतिशय नम्र. जेव्हा तुम्ही देवासमोर येल, जसं तो शताधिपती असून सुद्धा देवाकडं त्याची आणि तो परमेश्वराचा येशूकडे तो येतो. आताच्या 4थ्या वचनामध्ये आता वाचा. त्याचे स्टेटस, त्याचा दर्जा होता. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितलं आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. आता दुसरी गोष्ट, तो अधिकारी असून सुद्धा आपल्या अधिकाराचा प्रभाव येशूवर टाकण्यासाठी आला नाही. बरं का, आपल्याकडे तो प्रभाव टाकण्यासाठी येत नाही. पण अजून एक गोष्ट मग तुम्हाला सांगतो, याच्या अधिकाराचा प्रभाव फक्त लोकांवरती पडला. त्यांनी डोनेशन दिलं ना, खाली लिहिलं त्यांनी, काय काय केलं त्यांनी. कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले, म्हणजे डोनेशन दिलं. हे लोक कशाने प्रभावित झाले? सभास्थान बांधून दिलं. ही चांगली गोष्ट आहे. ते त्या साक्षी घेऊन तिथे गेले. बरं, आता बघा तुम्ही, हे सगळं तो करत असताना हा मनुष्य, त्याचं बोलणं इतकं प्रभावित होतं, त्याचं कारण. आता बघा, सभास्थान बांधलं, राष्ट्रावरती प्रेम करतो, कितीतरी चांगल्या साक्षी त्याच्याकडे. तुमच्याही जीवनामध्ये काही चांगल्या साक्षी असतील, पण लक्षात ठेवा, चांगल्या साक्षी लोक येशूकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करतील. पण जेव्हा तुम्ही मध्यस्थी करता तेव्हा तुमच्या साक्षी उपयोगी पडणार नाही, तुमचं बोलणंच उपयोगी पडणार आहे. आणि तुमचं बोलणं या शताधिपतीच्या बोलण्यासारखं असलं पाहिजे की त्यानं सभास्थान, तो किती योग्यतेचा आहे. तुम्हाला तुमची योग्यता पण तयार करावी लागणार आहे.
तुमची योग्यता तयार करा. काय योग्यता आहे? राष्ट्रावरती प्रेम करणं, सभास्थान बांधणं ही योग्यता आहे. जेव्हा तुम्ही गारणं, आता हे गारणं संबंधाने मी बोलत आहे, तुमचं गारणं तुम्ही देवासमोर मांडताना त्या बाईनं योग्यता दाखवली, त्या स्त्रीनं योग्य काय, देवाचं भय बाळग नाही त्याची योग्यता आहे. काय योग्यता? तुझा सेवक होता ही त्याची योग्यता आहे. शताधिपतीची प्रार्थना केली त्याची योग्यता काय? त्यानं सभास्थान बांधलं. काय त्याची योग्यता आहे? राष्ट्रावरती प्रेम करतोय. लक्षात ठेवा, तुमची पण योग्यता ही असली पाहिजे. ज्या लोकांनी मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत कुठं कुठं मदत केली असेल, तुम्ही त्यासाठी आपलं गारणं मांडण्यासाठी योग्य लोक आहात. योग्य लोक आहात. ही क्वालिटी आहे, ही तुमची तुम्ही देवाचं मंदिर बांधलं ही तुमची क्वालिटी. या जगात दुसरी कोणती क्वालिटी नाही हो. आणि तुम्ही बाकीचं किती पण मोठं काही पण ताजमहाल बांधलं, शहाजहाननी ताजमहाल बांधलं, मग काय लोकांचं तारण होतं त्याच्यामध्ये का? तिथं आल्यावर लोक बरे होतात. ताजमहाल जाऊन तिथं बसतात, फोटो काढतात आणि निघून येतात. मग ताजमहालला किती लोकांनी भेट दिल्या, मग ते येताना म्हटले नाही मी लंगडा होतो, मी चालायला लागलो, मी आंधळा होतो, मी बघायला लागलो. उपयोग नाही हो. पण मंदिर बांधल्यावर लोक साक्ष देतात, या मंदिरात आल्यावर प्रभूनं माझं जीवन बदललं, माझ्या प्रार्थनेची उत्तर दिली. ही तुमची क्वालिटी आहे, ही तुमची योग्यता आहे. सभास्थान बांधून दिलं, तुम्ही देवाचं घर बांधता, तुम्ही गारणं मांडताना हा मुद्दा तुमच्याकडे येणारच आहे. हा मुद्दा येणारच आहे. ती क्वालिटी आहे तुमची. तुम्ही देवाचं मंदिर बांधलेलं आहे, तुमची क्वालिटी आहे. मला आपल्या मंडळीतल्या बऱ्याच लोकांनी ज्यांच्याकडे नव्हतं पण त्यांनी कसं कसं दिलं मला चांगलं माहिती आहे. नागबारे सिस्टर त्यांच्या शेखरच्या मुली जेव्हा ॲडमिशनची त्यांना गरज होती, पैसे लोन काढायचं होतं, पण त्यांनी त्या ॲडमिशनच्या काळामध्ये कसे काय ते पैसे आणले, कसे काय माझ्या हातामध्ये दिले. त्यास मी शॉक झालो. म्हटलं यांनी किती तातडीने ते आणून दिलं. परमेश्वराचं मंदिर बांधा, त्यांना गरज होती. मग तुमचं गारण देव ऐकणार नाही का? ऐकणार नाही गारण. हे तुमची क्वालिटी, तुमचं स्टेटस, हे तुमचं स्टेटस आहे. तुमचा दर्जा काय? सभास्थान बांधलं हा तुमचा दर्जा. सभास्थानचा अधिकारी हा दर्जा नाही, सभास्थान बांधलं हा दर्जा आहे. हे तुमचं स्टेटस आहे. तुम्हाला जेव्हा परमेश्वर तुमच्याकडे पाहिल ना, इथं बरेच लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये तळमळ, काहीतरी प्रभूसाठी करावं. सकाळी पण चारून घेऊन आला त्यांनी म्हणा, हा माझा पहिला पगार देवाच्या मंदिरासाठी. अरे तू कधी कामाला गेला? नाही मी काम धरलं. तेच तुम्ही जेव्हा देवासाठी देतात त्याचं नोंद होणारच आहे ना. जगताप सिस्टरची मुलगी, ती बिचारी कशासाठी, मला वाटतं स्पर्धेतच त्याच्यासाठी गेली होती. कामाला तर एवढ्यात लागणार नाही, कॉम्पिटिशनमध्ये तरी भाग घ्यावा. कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, बक्षीस मिळालं, घेऊन आले देवाच्या मंदिरात. हे ठेवा, मला द्यायचं होतं देवाच्या मंदिरामध्ये. शिफा आहे, स्कॉलरशिप. तळमळ होती तिची की नाही कामाला लागेल तेव्हा चर्च बांधून पूर्ण झालं तर मग कसं काय त्या ठिकाणामध्ये होणार आहे. मला तर देवाच्या मंदिरासाठी द्यायचं आहे. प्रभूनं तिच्यासाठी मिळत नव्हती ती स्कॉलरशिप, पण देवानं तिला दिली. हे तुमचं स्टेटस, हे तुमचा दर्जा आहे. तुम्ही प्रभूसाठी जे काही तुम्ही कराल ते प्रभूसाठी. जे तुम्ही देवाच्या मंदिरात दिलं आणि ते तुमचं योग्यता असते. कोणती योग्यता? सभास्थान. बरं, त्याच्यावर पण त्यांनी भाव नाही मारला. तो व्यक्ती येऊन सांगितलं का? त्यांनी कोणी सांगितलं? काय केलं? वाचा वाचा ते वचनच त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. कोणी सांगितलं? हे कोणी सांगितलं? लोकांनी. कोणी सांगितलं? लोक. लक्षात ठेवा, कधी सुद्धा देवाच्या मंदिरासाठी केलेलं तुम्ही सांगू नका. कोणी सांगितलं पाहिजे? जेव्हा आम्ही सांगायला जातो ना, त्याच देव म्हणतो, अरे यांना भूषण, यांना प्रौढी, हे भाव मारतात. आणि देवाला भाव मारे नको, नम्र लोकांची गरज आहे. नम्र. हे प्रभूसाठी लोकांनी सांगितलं पाहिजे. हे देवाच्या गौरवासाठी, देवाच्या महिमेसाठी प्रभूनं त्या गोष्टी साक्षीच्या रूपानं लोकांनी घेतलं की यानं सभास्थान बांधू दिलं. पुढे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करीतो
आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिलं आहे. तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटलं. काय सुंदर बघा, कसलं इम्प्रेसिव्ह बोलला तो. मित्र पाठवला आणि काय बोलला बघा. प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. येशू एवढं सगळं या लोकांनी सांगितल्यावर येशू म्हटला, कोण व्यक्ती देशावरती प्रेम करतो, मंडळीवरती प्रेम करतो, लोकांना त्यांनी मदत केली. आणि येशू तिथं गेला, त्यांनी लगेच मित्र पाठवला. मित्र पाठवून त्याला हे नाही म्हटलं, मला वाटलंच होतं माझं ऐकून तुम्ही प्रभावित व्हाल. तिथं येऊन पण तो काय बोलतो, तुम्ही माझ्या छपराखाली यावं एवढ्या सुद्धा योग्यतेचा मी नाही. याला म्हटलंय नम्रता, याला म्हटलं गारणं मांडण्याची पद्धत. त्यानं स्वतःची योग्यता घटवली. आमच्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही नेहमी सगळ्यांपेक्षा जास्त योग्यतेचे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. मी किती योग्यतेचा आहे, मी किती चांगला आहे, मी किती चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. तुमची प्रार्थनाच ऐकली जाऊ शकत नाही. तुमचं गारणच तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडत आहात. कशी देव प्रार्थना ऐकेल? इथं जगामध्ये राहून तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःला नम्र करायचं आहे. ज्याच्यासमोर तुम्ही मांडता त्याच्यासमोर तुमची कैफियत मांडताना तुमची योग्यता हीच आहे की तुम्ही स्वतःला म्हणता की मी त्या योग्यतेचा नाही, ही तुमची योग्यता आहे. उधळ्या पुत्र म्हणतो, तुमचा मुलगा म्हणून घेण्यासाठी मी योग्य नाही, ही त्याची योग्यता आहे. दावीद म्हणतो, हे देवा तू बोलशील तेव्हा तू न्यायी ठरशील. मी जन्मता पापी आहे, माझ्या आईनं गर्भ धारण केल्यापासून मी पापी. ही योग्यता दाविदानं देवासमोर मांडलेली. तुम्ही देवासमोर जाताना स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करता? तुमची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती, प्रत्येक वाक्य प्रभू ऐकत असतो आणि त्याच्यावरती डिपेंड असतं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर. त्याच्यावरती तुमचं गारणं दूर केलं जातं. जेव्हा तुमच्यामध्ये प्रौढी येते त्या प्रौढीमुळं देव तुमचं गारणं कधी ऐकत नाही. म्हणून या शताधिपतीनं काय केलं, त्यानं आपल्या मित्राला पाठवलं आणि सांगितलं, त्याला सांग माझ्या छपराखाली येण्या इतका सुद्धा मी लायक नाही. आणि तो लायक होता, प्रियानो. पण तुम्ही पहा, जेवढे पवित्र शास्त्रामध्ये मोठी कर्म करणारे लोक होऊन गेलेत, मोठे मोठे संत, प्रेषित पौल, ज्या प्रेषित पौला संबंधानं अनेक मंडळांची स्थापना केली. प्रेषित पौलासारखी मिरॅकल, प्रेषित पौलासारखी सेवा कोणी केली नाही. तो पौल म्हणतो, जगात सगळ्यात मोठा पापी मी. इतकं घटवलं त्यांनी स्वतःला. काय योग्यता आहे आमची? जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त, दुसऱ्यापेक्षा जास्त स्वतःला लायक दाखवण्याचा प्रयत्न करता, तुमचं गारण देव ऐकतच नाही. तुम्हाला देवासमोर जाताना स्वतःला नम्र करावं लागतं, घटवावं लागतं. जेवढं तुम्ही देवासमोर स्वतःला घटवा, तेवढं येशू तुमचं इम्प्रेशन स्वतःवर पाडून घेणार. ईश्वर त्याचं इम्प्रेशन पडलं. तुमचं इम्प्रेशन तुम्ही स्वतःला धार्मिक दाखवायला गेल्यावर चुकून पण पडणार नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. जर जास्त धार्मिक दाखवायला जाल ना तुम्ही, तुमचं इम्प्रेशन डाऊन होणार आहे. देवासमोर तुमचं इम्प्रेशन शून्य होणार आहे. पण हा इतका उच्च दर्जाचा व्यक्ती पण स्वतःचं इम्प्रेशन देवासमोर, तुम्ही माझ्या छपराखाली येण्या इतका सुद्धा मी योग्यतेचा नाही. पुढे काय म्हटलं वाचा. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. अहो, तो म्हटलं मी तुमच्या प्रार्थनेला सुद्धा येऊ वाटलं नाही मला. कसं काय येऊन तुमच्या समोर बसू? त्याने तर म्हटलं पाहिजे ना, पुढची खुर्ची द्या मला, हे सभास्थान मी बांधलंय. मीटिंगला गेल्यावरती सगळ्यात मोठे पहिले डोनर पहिल्या रांगेत असतात. मीटिंगला बरेच लोक मला घेऊन गेले होते. साहेब त्यांच्या घरी जावं लागेल, त्यांनी फार मोठं डोनेशन मीटिंगला दिलं. चला मग आता हा माणूस तर म्हणतो मी समोर पण तुमच्या येऊ शकत नाही, मी समोर पण तुमच्या उभं राहू शकत नाही.
उगच इम्प्रेशन पडत नाही. जेव्हा प्रभू समोर तुम्ही जाताना इतकं नम्र करा स्वतःला, इतकं नम्र करा. ती नम्रता प्रभूला तुमच्या जीवनासंबंधानं विचार करण्यासाठी भाग पडली पाहिजे. अजूनपर्यंत काय त्याच्या खाली काय म्हटलं असली, यामुळे आपल्याकडे येण्यासही हा. मी स्वतःला योग्य मानले नाही, योग्य मानलं नाही, तर शब्द मात्र बोला, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर माझा चाकर बरा होईल. होईल. कारण मी सुद्धा ताबेदार माणूस असतो, ताबेदार माणूस असू, माझे स्वाधीन शिपाई आहेत, माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले, एकाला जा म्हटलं म्हणजे तो जातो, म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले. आता तुम्ही म्हणाल मग इथं त्यांनी कशी काय फुगीरपणा केला. तो की मी एकाला सांगितलं जा तो जातो, एकाला सांगितलं येत. तो येशूचं कौतुक करतो. मी ताबेदार माणूस आहे, माझ्या ताब्यात जे आहे त्याच्यावर मी सांगतो. जा म्हणलं की जातो, ये म्हणलं तर येतो. हो, तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त ताबेदार आहे. तुम्ही शब्द बोला, माझ्या चाकराचा आजार घराच्या बाहेर जाईल. त्याला माहिती आहे असं बोललं पाहिजे. कारण पण असं मांडायचं असतं. होईल का चाकर बरा होईल का, सभास्थान मीच बांधून दिलं, मीच तुमच्या लोकांना प्रार्थना करायला माझ्या घरी बोलवलं होतं, मी तुम्हाला एवढं सगळं केलं, हे कारण नाही. हे सगळं सांगताना काय म्हटलं पाहिजे, मी ताबेदार माणूस आहे, मला माहिती आहे सगळं तुमच्याकडे पावर आहे. कोणता विकार, कोणता व्याधी, कोणतं आजारपण, कोणती समस्या तुमच्या समोर टिकत नाही. हे प्रभू, माझी योग्यता मला ठाऊक आहे आणि तुमची पण योग्यता मला ठाऊक आहे. माझी योग्यता शून्य आहे, पण तुमच्या अखत्यारीमध्ये सगळी गोष्ट आहे आणि तुम्ही शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. आज इम्प्रेसिव्ह बोलूया देवाकडे. आज तुम्ही जरी गारणं घेऊन आला ना, तर असं बोला, प्रभू माझा चाकर बरा होईल, माझा चाकर बरा होईल. आता एकच वचन, मला अजून त्याच्यात बरेच पॉइंट होते, पण एक मुद्दा सांगितल्याशिवाय मला नाही पुढे सरकता येणार. दुसरे राजे 4 अध्याय 2 वचन. दुसरं वचन वाचा. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. आता बघा, ती काय म्हटले की माझा नवरा मेला आणि कर्जबाजारी, पण गारणं तिने त्याच्यासमोर मांडलं. शताधिपतीनं पण आपलं गारणं त्याच्यासमोर मांडलं. आता गारणं मांडल्यावर अलिशा प्रश्न करतो, मी तुझ्यासाठी काय करू. आज दुपारचा संदेश हाच आहे. जेव्हा तुम्ही गारणं घेऊन देवाकडे येताना, तुम्ही योग्य पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करता, सादर करता. लक्षात ठेवा, आता जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला कोणता पण जॉब प्रेझेंटेशन शिवाय तुम्हाला मिळत नाही. बरोबर की नाही ब्रदर? प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन, कोणता जॉब तुम्हाला प्रेझेंटेशन शिवाय मिळेल. बरं, इथं जे आहेत ना ते हुशार आहे. कंपनी जिथं तुम्हाला कंपनी हायर करते ते तुमचं प्रेझेंटेशन बघते. प्रेझेंटेशनवरती मग ते ठरवतात की नाही हा व्यक्ती मला कामाला पाहिजे. मग ते पॅकेजेस ठरवले जातात. प्रेझेंटेशन. तुम्हाला देवाकडे जायचं, देवासमोर जायचंय, तिथं प्रेझेंटेशन नाही. तिथं कसं पण करायचंय, काय पण सांगायचंय. कोणी काय करा की प्रार्थना. मग आम्ही म्हणतो नाही, बोबड्या ओठाची फुटक्या ओठाची स्तुती करतो. फुटक्या तोंडात पाणी राहत नाही, प्रार्थना कशी राहील तुमची? फुटक्या तोंडाने प्रार्थना, बोबड्या ओठाने प्रार्थना. प्रेझेंटेशन काय? तिने प्रेझेंटेशन इतकं सुंदर मांडलं ना. माझा नवरा सेवा करणारा. ऐका, प्रेझेंटेशन काय? तुमचं कॅपॅसिटी, तुमची ताकद. नीट ऐका बरं का. अलिशा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार, तुमच्या घरातलं प्रत्येक प्रश्न तो बाहेर काढणार. प्रेझेंटेशन काय? माझा नवरा देवाचं भय बाळगणारा सेवक होता. हे तुमचं प्रेझेंटेशन आहे. तुम्ही जी प्रभूची सेवा करता, हे तुमचं प्रेझेंटेशन आहे. जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करता, तुम्ही प्रार्थना करता, प्रभूची सेवा करता, तुम्ही आराधना करता, प्रभूची सेवा करता, तुम्ही वचन सांगता, प्रभूची सेवा करता, तुम्ही जाऊन हॉस्पिटल व्हिजिटिंग करता, ती प्रभूची सेवा करता, तुम्ही काउन्सिलिंग करता, ती प्रभूची सेवा करता, तुम्ही भुकेलेला जेवण देता, ती प्रभूची. हे सगळ्या सेवा आहे, सेवेच्या पद्धती आहेत. कोणतीच सेवा देव तुमच्याकडे दुर्लक्षित करत नाही. सेवा करणं हे तुमचं प्रेझेंटेशन आहे. तुम्ही कशा पद्धतीने सेवा करता. मी तिकडं गेल्यावरती औरंगाबादमध्ये गेल्यावर त्या ठिकाणामध्ये काही होतकरू खूप चांगले लोक आहेत. ते मग
त्यांनी रोज सकाळी उठून काही चपात्या, चटणी वगैरे ते सगळं गोरगरिबांना ते वाटतं. हॉस्पिटलमध्ये बरेच लोक ते म्हणतात की एवढ्या लांबून लोक येतात आणि मग त्यांच्याकडे कधी कधी नाश्ता नसतो, जेवण नसतं, काही गरीब असतात, लांब लांब गावावरून येतात. समोर हॉस्पिटल, हॉटेलच्या समोरच हॉस्पिटल होतं. आणि मग ते म्हटलं की आम्ही रोज सकाळी येतो आणि त्यांना ते पाकिट, जेवणाचं पाकिट देतो आणि एक वाक्य बोलतो, येशू तुमच्यावर प्रेम करतो, बस एवढं करतो आणि देऊन टाकतो. म्हटले पळक साहेब तुम्ही पण आमच्याबरोबर वाटायला या, तुम्ही पण येऊन ते वाटलं तर बरं. मी म्हटलं मी नाही येत पण तुम्ही वाटा. मग तो नीलो म्हटलं तुम्ही बसा, मी जातो वाटायला. त्याला म्हटलं जा बाबा तू वाट. ते खूप आवड नाही, तुम्ही पण यायला पाहिजे. म्हटलं तुमची सेवा ही आहे, माझी सेवा ही आहे. या सेवेचं प्रतिफळ मला देईल, त्या सेवेचं देव तुम्हाला प्रतिफळ देईल. सेवा कोणती का असेना पण ती देवावरती प्रभाव टाकणारच आहे ना. मग याचा अर्थ असा नाही की मला आता ती सेवा जाऊन करायची, कोणती, अन्न वाटण्याची सेवा. याचा अर्थ मग ही सेवा नाही का, ही पण सेवा आहे, ती पण सेवा आहे. त्यांना माझी सेवा करता येणार नाही, मला त्यांची सेवा करता येणार नाही, पण जी पण सेवा आहे ती सेवा देवावरती प्रभाव टाकणारी आहे. कोणती पण सेवा असू द्या. हे प्रेझेंटेशन आहे. तुम्ही वायबल होऊ नका, अस्वस्थ होऊ नका. हे आम्हाला कधी कधी गोंधळ होतो, हे करू का ते करू, धोबी का कुत्ता घर का ना घाट का. करायचं काय नेमकं, कुठली सेवा करायची. सेवा करताना प्रभूनं कोणतं पण काम आहे, कोणतं पण असेल. आता तो नीलू मला घेऊन जातो गाडीमध्ये, ती सेवा आहे. त्यानं काही प्रीचिंग करायला पाहिजे असं नाही, त्यांनी जाऊन प्रीचिंग करायला पाहिजे. आता लोक म्हणतील नाही एवढे वर्ष संगती राहतो म्हणजे एक संदेश द्या ना. मग तो कशाला मला गाडीत घेऊन जाईल, तोच फिरून जाऊन संदेश देऊन येईल ना. सेवा कोणती का असे ना, जी सेवा तुम्हाला ती प्रभाव टाकती. साधं सांगू का तुम्हाला मी, अलीशा एलियाच्या हातावर पाणी टाकत होता, पण ते टाकताना एवढं प्रभावीपणे टाकलं की एलियाच्या जागी अलीशा आला. हो, इतका प्रभाव असतो त्याचा. हे प्रेझेंटेशन आहे जे तुम्ही करता. तुम्ही त्याच गोष्टीमध्ये स्वतःचं डेडिकेशन करा. हे प्रभूनं दिलेली सेवा आहे. त्या बाईनं तिच्या, आता तो नवरा बघा विचार, त्याच्या बायकोने त्याला म्हणले असेल अहो कशाला करता, घरात पोट भरत नाही कोणाचं, दुसरं काहीतरी काम करा म्हणली असेल ती. तुम्हाला काय वाटतं असंच कर्जात तो मेला का. त्या बायकोनं चर्चा करून पण म्हणली असती एवढं सेवा करून उपयोग काय. नवऱ्याचा निर्णय खंबीर होता, अगं प्रभू माझ्यानंतर तुझी काळजी घेईल. त्यांनी सेवा केली, जे कॉलिंग होतं तेच काम केलं. परिणाम काय झालं, अलीशा आला आणि विचारलं आता मी तुझ्यासाठी काय करू, आत्ता मी तुझ्यासाठी काय करू. तुमचं वर्तमान, तुमचं भविष्य, या सगळ्याचं प्रतिफळ सेवेच्या द्वारे देव तुम्हाला देत असतो. सेवा इतकी जबरदस्त आहे. म्हणून त्याने विचार मी तुझ्यासाठी काय करू. अजून एक वचन वाचता का, दुसरे राजे 4 अध्याय 12 ते 16 वचन. त्याने आपला सेवक गेहजी, त्यानं आपला सेवक गेहजी यास म्हटलं त्या शुनेमकर्णीस बोलून आण. शुनेमकर्णीस बोलून आण. त्याने तिला बोलावले, त्यानं तिला बोलवलं आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखवली. तुझ्या प्रित्यर्थ मी काय करावे. इकडं पण सेवा केल्यावर त्याने विचारलं तू आमची एवढी निगा राखली, मी तुझ्यासाठी काय करू. सेवा केली ना त्या कोणी केली, शुनेम या ठिकाणच्या थोर श्रेणी. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सेवा करणाऱ्या लोकांना देव थोर बनवत असतो. सेवा करा. प्रभूने जी सेवा दिलेली. आता काय सेवा त्याने केली, फक्त अलीशाला आपल्या घरामध्ये अलीशाचा सांभाळ केला. काय केलं हो, फक्त अलीशाला एक खोली दिली. त्या खोलीमध्ये अलीशा जात होता, जे परमनंट पण नव्हता, अलीशाच्या नावावर पण नाही खोली केली बरं का, कागदपत्र दिले नाही. अलीशा हे खालचं आमचं, वरचं तुमचं, असं पण नाही ठरलं. ती म्हणत होती हा आला ना तर इकडं येऊन बसेल, खाईल पेल, प्रार्थना करेल आणि जाईल. हा आल्यानंतर हा उपाशी राहू नये. हा देवाचा मनुष्य आहे आणि देवाचा मनुष्य माझ्या घरात त्याचा मुक्काम असावा. हात जोडून विनंती, आता युट्यूबला ऐकतील जी रांग लागेल, साहेब हॉटेलात राहू नका, आमच्याच घरात राहा. तुमच्या घरात राहायचा पण प्रॉब्लेम नाही,
पण माझा घसा राहणार नाही म्हणून हॉटेलमध्ये राहिलेलं मला चांगलं. अलिशाला तिने आपल्या घरामध्ये ठेवलं. अलिशा आपल्या घरात राहणं, त्याची सेवा करणं, त्याची निगा राखणं. लक्षात ठेवा, सेवा कुठलीच सामान्य नसती. कोणती सेवा सामान्य नसते, कोणतीच सेवा सामान्य नसते. मला ही मुलं जी मला पाणी आणून देतात ना, तुमच्यात कॉम्पिटिशन लागू द्या बरं का. पाणी कॉम्पिटिशन लागून पडापडी पण करू नका. काय सांगायचं म्हणजे अवघडच. निगा राखली. तुम्हाला माहिती का, कोणी माझ्या दासाला प्याला भर आज कोणी दिलं? तेरा भला होगा, का तर तू वचन पाळलं. ही ताकद आहे देवाच्या वचनाची. परमेश्वर जेव्हा एखादी गोष्ट करतो ना, तुम्हाला आशीर्वाद देताना तो स्वर्गातल्या देवा, आम्ही म्हणतो नाही आम्ही देवा तुझी सेवा करू, तो म्हणतो देवानं सेवक पृथ्वी तलावर ठेवला. जेव्हा सेवकाची निगा राखली जाते, देव तिकडून आशीर्वाद देत असतो बरं का. म्हणून जे आज ऐकत आहे देवाचं वचन, तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारा देवाचा सेवक, या सेवकाला जसं त्या शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीनं त्याची निगा राखली, त्याची काळजी घेतली, त्यानं विचारलं मी तुझ्यासाठी काय करू. या ठिकाणची कर्जबाजारी स्त्री, तिच्याही नवऱ्यानं कर्ज करून गेलं आणि अलिशा तिलाही विचारतो मी तुझ्यासाठी काय करू. आज दुपारी मी हा प्रश्न तुमच्या समोर मांडेल. तुम्ही जर काम करत असाल देवाची सेवा, मेघा तुला देव आशीर्वाद देऊ, काळजी घेतो. देव जेव्हा सेवकाची परिवाराची काळजी करतो किंवा सेवकाची काळजी घेतो, बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू. अलिशा म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, देव आपोआप करत राहतो. आणि मी तर म्हणतो त्या बाईच्या दारातनं एवढ्या वेळा अलिशा गेला, एवढे वर्ष ती वांज राहिली. कसं काय तिच्या मनात त्या दिवशी विचार आला की नाही अलिशा आपल्या घरात यावा. जर तिने अलिशाला जाता येता बघितलं असतं ना, तर तिचं या पुस्तकात तिच्याविषयी नोंद झाली नसती. पण ज्या दिवशी तिला ते प्रगट झालं, तो प्रकाश तिच्याकडे आला आणि ती म्हटली अलिशाला आपल्या घरामध्ये येऊ दे. अलिशा आल्यावर म्हणतो हिच्या घरातली कमतरता आम्हाला काढून टाकायची. देवाचे प्रिय लोक, जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन करता आणि त्या ठिकाणामध्ये योग्य पद्धतीने मांडता, परमेश्वर नेमकं तुम्हाला विचारतो मी तुझ्यासाठी काय करू. हे काय करू तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचं प्रेझेंटेशन हेच तुमचं उत्तर आहे, तुमची मांडणी हेच तुमचं उत्तर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही रचना करता आणि त्या लोकांना देव तशाच पद्धतीने उत्तर देतो, त्याच पद्धतीने उत्तर देतो. ज्या घरामध्ये सोलापुरात मी आलो आणि राहिलो, ठीक आहे सगळे लोक, मी आलो जेव्हा तिथं राहिलो त्यावेळेस कोणाकडं काही नव्हतं. पण जेव्हा त्या घरामध्ये मी राहिलो, माझी मावशी, काका, सचिन, रेखा, संजू ते त्यांच्या घरात राहिलो. आशा तर सोलापुरात काहीच नव्हती. काही बदलेल, परिस्थिती बदलेल ही कुठलीच गॅरंटी नव्हती. परंतु तिथं प्रभूनं आणलं. आता सगळ्यांची परिस्थिती देवानं बदलली. कारण काय माहिती का, तुमचं प्रेझेंटेशन. काही प्रार्थना त्यांनी केला नाही, सगळ्यांनी प्रार्थना केल्या, पण प्रार्थना करताना बेस तर जोड तर पाहिजे ना. काय जोड आहे तुमची? तुम्हाला जे पाहिजे ते प्रार्थनेच्या द्वारे प्रभू त्याला सप्लिमेंटरी काय. आता बघा मतदार, ते बिहारमध्ये काही मतदारांची नावं वगळली आणि ते काय म्हटले माहिती का, 65 लाख मतदार. ते म्हटले तुम्ही मतदान करायचं नाही. मग ते म्हटले 15 कागदपत्र तुम्हाला दाखवावे लागतील, म्हणजे 15 कागदपत्रांनी तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल तुम्ही भारताचे नागरिक आहेत. आणि तुम्हाला इकडं स्वर्गामध्ये काहीच न दाखवता नुसत्या प्रार्थना, देवा माझा ऐक, देवा माझा ऐक, देवा. अहो बेस तर पाहिजे ना. गारणं मांडता कसं काय? त्याचा बेस काय? मी परमेश्वराचं मंदिर बांधलं, हा त्याचा बेस आहे. मी देशावरती प्रेम करतो, हा त्याचा बेस आहे. त्याचा बेस काय? मी तेवढा योग्यतेचा नाही, तुझ्या माझ्या छपराखाली, हा त्याचा बेस आहे. हिचा बेस काय? ती म्हणती मी देवाच्या सेवकाची निगा राखली, हा तिचा बेस आहे. आता देवाच्या सेवकाची निगा राखल्यावर तो देवाचा सेवक असतील विचारतो मी तुझ्यासाठी काय करू. आज दुपारी जाता जाता मी तुम्हाला सांगेल, तुम्ही अशी कोणती तरी गोष्ट केली असेल
तर प्रभूचा प्रश्न असेल, मी तुझ्यासाठी काय करू? घाबरू नका. जी गोष्ट तुम्हाला अपेक्षित आहे प्रभू ती तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. हे देवाचं अभिवचन आहे तुम्हाला, माझं अभिवचन आहे, माणसाचं नाही. हे देवाचं अभिवचन आहे तुम्हाला. देव ते अभिवचन तुम्हाला देतो आणि त्या अभिवचनानुसार आपल्या प्रार्थना सादर करा. आता मग सांगा, आपलं गारानं जाताना कसं जायचं? माझं गारानं कुणाला सांगू नका, कुणाला सांगू नका. ज्याला तुम्ही सांगाल तोच तुम्हाला म्हणेल मी तुझ्यासाठी काय करू. आपल्या जागेवरती पुन्हा बरोबर, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाच्या समोर स्वतःला नम्र करू रिक्त करूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. किती सुंदर आहे नाही का? आमच्याकडे तर प्रश्न आहेत आणि प्रश्न घेऊन गाराणं मनोगत रडत रडत आम्ही प्रभूकडे आलो. पण जाताना आम्ही तसे जाणार नाही. मी तुझ्यासाठी काय करू? मी तुझ्यासाठी काय करू? आजपर्यंत कोणी तुमचे अश्रू पुसले नसतील. तुम्ही निराश झाला, तुम्ही खिन्न झाला, कष्टी झाला. पण आज सकाळी एक नवीन आशा आम्हाला प्राप्त झाली. का आपलं गारण आपण देवासमोर मांडू नये? का आपल्या मनातले सगळे प्रश्न आम्ही प्रभूसमोर मांडू नये? मांडा देवासमोर, मांडा त्याच्या समोरच. कुटुंबात कोणी आजारी असेल, आर्थिक प्रश्नांमध्ये तुम्ही अडकून गेले असाल, शारीरिक मानसिक अनेक प्रकारच्या पीडा तुमच्याकडे असतील, रिपेअर व्हा, रिपेंटन्स करा आणि त्याच्या समोर स्वतःला सादर करा. मी तेवढ्या योग्यतेचा नाही प्रभू, मी स्वतःला नम्र करत आहे. खरंच आमची योग्यता नाही देवा, खरंच आम्ही तेवढी योग्य नाही. का तू आमच्यावरती अनुग्रह करा, का तू आमच्यावरती एवढं प्रेम करावं? तुझ्या समोर आम्ही उभं राहू शकत नाही, हे वास्तव आहे. आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर प्रभूजी. व्यक्तिगत आम्ही प्रार्थना करतो, जी सेवा तू आम्हाला दिली ती सेवा नम्रतेने करण्यासाठी सहाय्य कर. नम्रतेने प्रभूजी. सेवा मला दिली म्हणून मी मोठा नाही, ज्यानं दिली त्याने किती विश्वास टाकला, किती विश्वास त्याने माझ्यावरती टाकला. माणसाच नव्हे पण देवाचं भय बाळगण्यासाठी पवित्र आत्म्या तू प्रत्येक व्यक्तीचं सहाय्य कर. हे आमचं स्टेटस, हे आमचा दर्जा टिकवण्यासाठी सहाय्य कर. जे लोक यूट्यूबच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून तुझं वचन ऐकत आहे, ते रडत असतील, वेगवेगळ्या समस्येने ग्रस्त असतील, लेकरं नाहीत, नोकरी नाही, आर्थिक कमजोरी त्यांच्याकडे, कर्जबाजारीपणा आहे, घरातले नाते संबंध तुटलेले आहेत, पती पत्नी विभक्त आहेत, आश्रय नाहीये, जगण्याची आशा संपलेली आहे, असे अनेक गाराणे ऐकणाऱ्या लोकांसमोर आहेत. प्रभूजी आज मी त्यांच्यासाठी रद्दबदली करतो, उपडं पडतो तुझ्यासमोर. तुझं दास या नात्यानं मी चांगलं आहे म्हणून प्रार्थना करत नाही, पण प्रभू तू चांगला आहेस, थोडंसं तुझं चांगुल पण त्यांना तू दे. ते योग्य नाहीत. शताधिपती सारखा मी म्हणतो आम्ही छपरा खाली येण्याचे योग्य नाही, पण तुझा शब्द तरी त्यांच्यासाठी पाठव. ज्या कमतरता आहे त्यांच्यातला काढून टाक, नम्र बनव, सेवा करणारा अंतःकरण दे, पश्चातापाची कबुली द्यावी, तुझ्या शब्दातली ताकद त्यांनी ओळखावी.
आणि आज सकाळी मी तेच बोलतो, प्रभू तुझा शब्द बोल, सगळं बदलून जाईल, सगळं बदलून जाईल. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूची, मनापासून तुला महिमा देतो. आजच्या दिवसाबद्दल, चांगल्या संगतीबद्दल, तुझ्या अनुग्रहाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल तुला महिमा देतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साक्ष घडव. जे बाहेरगावून आज लोक आले पण जाताना त्यांचं गारणं दूर झाल्याची साक्ष त्यांच्यामध्ये घडली जाऊ दे. हे तू करण्यासाठी समर्थ आहे. आदर, गौरव, महिमा, सन्मान तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.